मध्यावर आलोय आणि याच अंतर्गत सर आपल्यासारख्या वैद्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभावं यासाठी आम्ही सत्र आयोजित करत असतो. तर आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही धन्वंतरी स्तवनाने करूयात. त्यासाठी मी मृदुलाला विनंती करतो की तिने धन्वंतरी स्तवन आणि परंपरेचं स्मरण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हॅलो. हा आवाज येतोय? हॅलो. हो. नमामि धन्वन्तरिमादिदेवम् सुरासुरैर्वन्दितम् पादपङ्कजम् लोके चरारु भयमृत्यु नाशम् धातारं मीशं विविधौषधिना ॐ शङ्खं चक्रं जलौकान् दधतं मृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरीत्याशुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसच्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीनम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। प्रह्लादनारदपाराशर पुण्डरीकव्यासाम्बरीषशुकशौनकभीष्मदालभ्यां रुक्माङ्गदार्जुन वसिष्ठविभीषणादिमान् पुण्यानिमान् परमभागवतां स्मरामि। आदिनाथं च मच्छिन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवाय देवचूडामणे नमः। अखण्डानन्दरूपाय समज्ञानप्रदायिने भवभ्रान्तिर्विनाशाय श्रीगुण्डाख्य रामचन्द्र महादेव रामचन्द्र श्री सद्गुरु विश्वनाथाय श्री सद्गुरु गोविन्दनाथाय श्री सद्गुरु माधवनाथाय नमः। श्री सद्गुरु आनन्दनाथाय नमः। ब्रह्मणो हि समारब्धा मात्रेयादिषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। आयुर्वेदारतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाध्यानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक् श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेते समुदितै यत्कार्यं प्रतनोति सः समुद्यर्थं हि कार्यस्य वयं तु प्रयतामहे। धन्यवाद मृदुला. अतिशय सुंदर आपल्या आजच्या सेशनची सुरुवात झाली आहे. त्यानंतर मी प्रणयला विनंती करतो की त्यांनी वैद्य संदीप पटेल सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. सर्वांना सुप्रभात आणि सरांना नमस्कार. सरांचा परिचय करून देण्यासाठी मी फारच लहान आहे, तरी सर्वांना परिचय व्हावा म्हणून सरांबद्दल काही गोष्टी सांगतो. सुरुवातीला सरांनी मॉडर्नचा बराच अभ्यास होता आणि प्रॅक्टिस मॉडर्नची चालू असताना सरांचं पाऊल आयुर्वेदाकडे वळालं आणि त्यात त्यांना
गुरुवर्य जमदग्नी सर यांच्यासारखे गुरु लाभले आणि प्रवीण जोशी सरांकडून सरांना भरपूर ज्ञान मिळालं आणि त्यातून गेली 20 वर्ष सर नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतायत. आता सरांचं नाशिकमध्ये महात्मा नगर आणि गेली 5 वर्ष प्रसाद सर्कल येथे एक सुसज्ज पंचकर्म चिकित्सालय सुरू आहे. सरांनी सुरुवातीच्या काळामध्ये आयुर्वेद आणि मॉडर्न या दोघांचा चांगला अभ्यास असल्या कारणाने ICU मध्ये सुद्धा आयुर्वेदाच्या चिकित्सेने बरेचशा रुग्णांना उत्तम उपशय दिला. अनेक वर्ष सुरुवातीला 24 तास आयुर्वेदीय चिकित्सा रुग्णांना सरांनी दिली. सरांचं नेहमी शिकत राहणं आणि त्याचा वापर रुग्णासाठी करणं या सर्वांच्या स्वभावामुळे सर आता सध्या मर्मचिकित्सेचा खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती रुग्णावरती वापर करताय आणि त्यातून त्यांना उपशय देत आहेत. तसंच या कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा सरांनी रुग्णसेवा अविरत चालू ठेवली आणि नाशिकमध्ये अनेक ठिकाणी माधव रसायन याचं वाटप देखील केलं. क्लिनिकमध्ये आणि तसंच त्र्यंबकेश्वरच्या सेवा शिबिरासाठी लागणारी औषधं सर स्वतः बनवतात. नवीन कल्प बनवणं आणि त्याचा वापर दुर्धर आणि क्रिटिकल आजारांमध्ये वापर करणं असं सरांचा आवड आहे. आणि हरितकी आमलकी अर्बुद अशा अखंड द्रव्यांना संग्रहित करून त्याच्यापासून उत्तम दर्जाची चूर्ण कल्प बनवणं आणि तसंच त्यांच्या बियांचा वापर करून निसर्ग संवर्धनाचं करणं हा सरांचा व्यापक दृष्टिकोन आहे. त्र्यंबकेश्वर येथे दर एकादशीला आणि तसंच दरवर्षी निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला मोठ्या शिबिराचं आयोजन होत असतं आणि त्यात साधारण 4 ते 5 हजार वारकऱ्यांना औषधं आणि पंचकर्माद्वारे सेवा दिली जाते. या शिबिरामध्ये चिकित्सक असतात आणि सिनियर म्हणून कार्य करतात. तसंच सगळं नियोजन सर बघतात. आपल्या गुरूंना वनस्पती आवडतात या भावनेतून सर आणि निसर्ग संवर्धनाच्या सरांच्या प्रयत्नातून नाशिक येथे काही वर्षांपासून हरित विश्व अशी संकल्पना सुरू झाली. त्यात दरवर्षी वैद्य आणि विद्यार्थी तसेच अनेक निसर्ग चे ग्रुप जे असतात ते लोक एकत्र येऊन वृक्ष लागवड करतात आणि त्या उपक्रमातून आज भरपूर ठिकाणांवरती झाडं लावलेली आहेत आणि अनुपान शेळ्याजवळ दर उन्हाळ्यामध्ये वृक्षांना पाणी द्यायचा उपक्रम देखील चालू आहे आणि त्याचं फळ म्हणून त्या आता डोंगरावरती हिरवळ आलेली आहे. तसंच अनुपान शेळा, बेळगाव, ढगा, ब्रह्मगिरी, बिजेगाव अशा अनेक ठिकाणांवरती वृक्षारोपण केलंय. सरांच्या म्हणजे सरांकडून या पद्धतीने आपण आयुर्वेद जेवढं छान पद्धतीने शिकू शकतो तसं माणसाने आयुष्य कसं जगावं हे सुद्धा सरांकडून शिकता येतं. सर अनेक आध्यात्मिक आणि आयुष्याबद्दलचे सिद्धांत अगदी सहजपणे विद्यार्थ्यांना सांगून जातात आणि आज सुद्धा ती गोष्ट आपल्या सर्वांना अनुभवता येईल. आणि मी जास्त वेळ न घेता आज सरांना विनंती करतो की सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि धन्यवाद सर. धन्यवाद प्रणय. सरांचा परिचय खूप मोठा आहे पण आपण थोडक्यात तो परिचय करून घेतला. मी सरांना प्रत्यक्ष विनंती करतो की त्यांच्या अमुक वाणीतून आम्हाला त्यांनी आजच्या सेशन मध्ये मार्गदर्शन करावं. ठीक सर. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. सुश्रुत या शब्दाची ओळख मला शिकत असताना डोळ्यालाच झाली. शब्दाची ओळख होणं आणि अनुभूती येणं या दोन गोष्टी आयुष्यात फार महत्वाच्या असतात. झालं असं, मी ज्या काय म्हणतात ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे प्रॅक्टिसला गेलो, डॉक्टर सुभाष भामरे म्हणून. पहिल्या दिवशी गेल्यानंतर सांगितलं सरांना की सर आयुर्वेद कॉलेजला आहे, अरे सुश्रुतांना ओळखतो का तू? म्हटलं सर आयुर्वेदातली एक मोठी संहिता सुश्रुताचार्यांनी लिहिली आहे. त्यांना हे उत्तर काय म्हणतात अपेक्षित नव्हतं. गॉड फादर ऑफ सर्जरी काय म्हणतात, या शब्दात सरांनी सांगितलं की अरे सर्जरीचा उगम जो आहे ना तो सुश्रुताचार्यांपासून झालाय. नितांत आदर सरांना
काय म्हणतात सुश्रुतांविषयी होता. पहिल्या दिवशी गेल्यानंतर म्हटलं सुश्रुत संहिता वाचायला लागेल आपल्याला. सर काय म्हणतात ॲलोपॅथीचं नॉलेज काय म्हणतात सरांकडे घेता येईल, पण आपल्या शास्त्राचं ज्ञान पण असलं घेतलं गेलं पाहिजे. लायब्ररीत जाऊन बसलो, सहज सुश्रुत काढलं आणि योगायोगाने रसायनाध्याय वाचायला सुरुवात केली. रसायनाध्यायामध्ये माणसाला फॅन्टसी फार आवडतात सगळ्यांना. रसायनाध्यायात सोम बद्दल जे वर्णन आहे की सोमाचं पान केल्यानंतर माणसाला मूर्छा येते आणि मूर्छित माणसाला पळसाच्या नावेत टाकून त्याला काय म्हणतात तलावात ठेवायचं आणि मग तो 6 महिन्यानंतर बाहेर काढायचं. त्याचे नख गळून गेलेले असतात. ही फॅन्टसी मला काय म्हणतात फार आवडली. काय होत असेल नेमकं माणूस सोम पिल्यानंतर, सोमरस पिल्यानंतर काय असं होत असावं जेणेकरून अन्नाची गरज नाही. याचा हार्ट रेट, याचं ब्लड प्रेशर, याचं बाकीच्या काय म्हणतात क्रिया कशा चालत असाव्या. ॲनेस्थेशियामध्ये गेल्यानंतर आणि आउट येण्यासाठी वेगळी औषधं असतात. म्हटलं जाण्यासाठी औषध आहे, बाहेर आणण्यासाठी पण काय म्हणतात औषधं असली पाहिजे. बेडकांमध्ये एक सुप्तिकाल असतो. थंडीच्या दिवसामध्ये बेडकं जे आहेत ते कड्या कपाऱ्यात काय म्हणतात निद्रावस्थेत जातात. डोक्यात थोडी विचारचक्र फिरायला लागली. असं जर काही करता आलं की माणसाला हार्ट रेट बाकीच्या सगळ्या गती कमी करून माणसाला दीर्घकाळपर्यंत काय म्हणतात जिवंत ठेवता येऊ शकतं. सुश्रुत काय म्हणतात वाचायला मग थोडीशी सुरुवात झाली. योगायोगाने काय म्हणतात सरांनी ज्या ज्या गोष्टी ओटी मध्ये बघितल्या, ओटी फिम्ब्रिकेट करणं, मग फिम्ब्रिकेट कशासाठी करायला लागते. स्टाफने सांगितलं की रोगजंतू मारण्याकरता एक अल्ट्राव्हायोलेटचा एक लाईट होता ओटी मधले बॅक्टेरिया आणि हे. पूर्वीच्या काळी काय करत असतील धूपविधी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत कुठे काही सापडतात का असं शोध थोडासा चालू होता. कारण थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोघी गोष्टी जर जमून आल्या तर आपण असं काहीतरी करू शकतो असं डोक्यामध्ये होतं. पहिल्याच दिवशी सरांनी 100 वेळेस फक्त वॉश होऊन ग्लोव्ज बदलायला सांगितलं. सुरुवातीला वाटलं हे माझी गंमत घेतायत, मजा घेतायत. अख्खी रात्र काय म्हणतात फक्त जायचं, ग्लोव्ज बदलायचे, पुन्हा ग्लोव्ज घालायचे. ओटी संपली. दुसऱ्या दिवशी जायचं की नाही जायचं? म्हटलं जायचं. ठीक आहे, ओटी मध्ये काय म्हणतात यायला मिळालं आणि काहीतरी काम सांगितलं, आपण केलं. कशा करता कोणत्या उद्देशाने हे माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी ओटी मध्ये गेलो. सरांनी सहज प्रश्न थोडा उशीर झाला होता 10-15 मिनिटं. तर ॲब्डोमेन ओपन केलेलं होतं. अरे कोणाच्या काळजाला हात तू घातलायस का? काळीज कधी बघितलंयस का? म्हटलं नाही सर. ग्लोव्ज टाकून काय म्हणतात लिव्हर आतून कसं लागतं हे काय म्हणतात अनुभवायला मिळालं. त्या दिवसापासून शिरशिरी भरली होती की आपल्याला सर्जरी करायचंय आणि सर्जरी करण्याकरता पीजी करायला हवं असं डोक्यात होतं. त्या अनुषंगाने मी
सर, पुण्याला काय म्हणतात हॅलो फॉर्म भरले गेले होते मेहत्रे सर सर पुढच्या वर्षीच फॉर्म भरता येतील. हॅलो हॅलो सर हा बोल ना. आवाज जरा ब्रेक होत होता, तर व्हिडिओ बंद केला तर चालेल का? चालेल ना. हा, म्हणजे आवाज जरा क्लिअर येईल. पुण्याला गेलो, फॉर्म भरण्याची तारीख निघून गेली होती. आता आवाज येतोय व्यवस्थित? हो सर, अगदी व्यवस्थित. फॉर्म भरायची मुदत निघून गेली होती. आता करायचं काय? जमदग्नी सरांना भेटलो, सरांकडे प्रॅक्टिस चालू केली आणि काही दिवसानंतर नाशिकमध्ये प्रॅक्टिसही टाकली. 13/7/2001 ला मी नाशिकला प्रॅक्टिस चालू केली. पहिलं पुस्तक वाघभट आणि दुसरं पुस्तक सुश्रुत. सुश्रुताचा एकच भाग मी काय म्हणतात घेतला होता, ज्याच्यामध्ये चिकित्सा आहे आणि कल्पस्थान आहे. डोक्यात होतं की सर्जरी सारख्या जर काही केसेस म्हणजे पेशंट आपल्याकडे आले, आपल्याकडे एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये चिकित्सा आहे. सुश्रुत तोपर्यंत काही माझं वाचून झालेलं नव्हतं. योगायोगाने झालं असं की एक ब्रेस्ट मध्ये स्तनग्रंथीचं पेशंट आलं. पहिलं पेशंट ओव्हेरियन सिस्टचं होतं आणि ते बरं झाल्यानंतर स्तनग्रंथीचं पेशंट आलं. आता स्तनग्रंथीचं पेशंट याच्यावर आलं की पहिल्यांदा गाठ होती गर्भाशयाच्या बाजूला आणि ती काय म्हणतात सबसाईड झाली आणि ऑपरेशन करावं या हेतूने पेशंट शहाधावून माझ्याकडे आला होता. पेशंट चेक केला, ग्रंथी जी आहे ती काय म्हणतात फार सॉफ्ट लागत नव्हती. म्हटलं पस फॉर्मेशन अजून पूर्ण झालेलं नाहीये. अवस्था ग्रंथीच्या अपक्व अवस्थेमध्ये अजून आहे. अपक्व ग्रंथीची चिकित्सा विधृतीप्रमाणे करावी. विधृतीप्रमाणे करावी तर विधृतीत कज्जली वापरतात, म्हणून एक कज्जलीचा सोपा कल्प म्हणजे सूक्ष्म फळा माझ्याकडे होता. म्हटलं तरी एकदा गायनेकोलॉजिस्टचं एक ओपिनियन घेऊन टाकावं. एका गायनेकोलॉजिस्टकडे पाठवलं. मॅडमांनी हॅलो सर, सांगितलं आवाज इंटरप्ट होतोय. त्याच्या आता ऍडमिट करून घ्या आणि आपण आवाज इंटरप्ट होतोय. काय हो सर. करता येईल? काय करता येईल? सर, वेटिंग मध्ये बसता का बाहेर? म्हणजे वेटिंग मध्ये जरा येईल क्लिअर. वेटिंग मध्ये हा. बसतो. हो सर. येतोय आता आवाज? हो सर. चांगला येतोय? हो हो, आता येतोय. आवाज चांगला येतोय का? बरं. हा, पेशंटला चिकित्सा हॅलो. सुश्रुत काढलं. सुश्रुतात गाठी ज्या आहेत स्तन ग्रंथीसाठी चिकित्सा होती. हॅलो. हा सर, ब्रेकच होतोय आवाज भरपूर. अ, 2 मिनिटं सरांशी बोलतो. आता आवाज येतोय? हो सर, आता येतोय. बर.
ओके. ग्रंथीची चिकित्सा काय करावी ग्रंथामध्ये बघितलं, ग्रंथात होतं स्नेहपान द्यावं, स्नेहपान दिल्यानंतर पेशंटला वमन द्यावं. आता वमन द्यायचं तर वमन कशाने द्यायचं, तर निंबपत्र, क्वाथ आणि मधु आणि पिप्पली असं स्तनग्रंथी करता वमनासाठी आलेली द्रव्य होती. मनात शंका ही होती की वमनाकरता काळ जो निवडतो तो होता प्रातःकाळ किंवा सकाळचा काळ, आणि इथं तर आता वमनासाठी संध्याकाळी वमन द्यायला सांगितलंय. पण ग्रंथावर विश्वास ठेवून काय म्हणतात, पेशंटला वमन दिलं. वमन दिल्यानंतर साधारण संत्रा एवढी गाठ, बोरा एवढी झाली एका दिवसात. विश्वास आणखीन वाढला. खाली स्तन्यदृष्टी कमी करणारी औषधं आलेली होती, तीच औषधं पोटातून चालू केली. आणि नंतर एक शादावून आलेलं पेशंट होतं, जास्त दिवस नाशिकला ठेवणं शक्य नव्हतं, त्यामुळे पेशंटला घरी जायला सांगितलं. शाद्याला एक मित्र होता, 15 दिवसानंतर त्या पेशंटला हातातून रक्तमोक्षण करून घ्यायला सांगितलं. बोरा एवढी शिल्लक असलेली गाठ साधारण 15 दिवसानंतर, रक्तमोक्षण नंतरही 7 दिवसांनी पूर्ण गेले. अनुभूती माणसाला जशी येत जाते तशी माणूस काम करत जातो. ग्रंथ वाचता वाचता एका ठिकाणी सापडलं, प्राणाचं ज्यावेळेस भय असतं त्यावेळेस आमलकी आणि सुवर्ण वापरलं गेलं पाहिजे. म्हटलं प्रघात सगळ्याकडे वापरायचं आहे, हिमगर्भ वापरा. आणि इथं मात्र ग्रंथकर्त्याने सांगितलं आमलकी आणि सुवर्ण वापरा. अनायसे असे काही पेशंट भेटत गेले की ज्या पेशंटला अमलकी आणि सुवर्ण वापरलं आणि पेशंट कॉम्प्लिकेशन मधून बरे झाले. त्याच्यामधलं एक सगळ्यात चांगलं पेशंट होतं रिनल फेल्युअरचं, अॅक्युट रिनल फेल्युअरचं. आता रिनल फेल्युअरला सुवर्ण वापरायचं की वापरायचं नाही, पण ग्रंथावर आलेला विश्वास आणि पेशंटच्या नातेवाईकांची वाक्य. पेशंटचं नातेवाईक म्हणत होतं हे पेशंट काही जगणार नाही, डॉक्टरांनी सांगितलं इतक्या इतक्या वेळात पेशंट मरेल. म्हटलं डॉक्टर काही टाइम मशीन घेऊन बसलेला नसतो, त्याला कळतं की इतक्या वाजता पेशंट काय म्हणतात जाणार आहे. पेशंट मरणार, ओजक्षय झाला की माणूस मरतो. ओजक्षय काय म्हणतात, ओजवर्धन करणारी द्रव्य दिली गेली पाहिजे. तर ओजवर्धन करणाऱ्या द्रव्यामध्ये सुवर्ण, आमलकी हे 2 द्रव्य जे आहेत ते ओजाचं रक्षण करतात. 3 मर्म, आपण 3 मर्मांना प्रोटेक्ट करतो, हार्ट, ब्रेन आणि किडनी. एक मर्म पेशंटचं काय म्हणतात विकृत झालेलं होतं, इतर 2 मर्मांनाही प्रोटेक्शन आणि तिसऱ्या मर्मालाही प्रोटेक्शन, म्हणून आमलकी आणि सुवर्ण. 100 मिलीग्राम सुवर्ण दिवसातून 3 वेळेस आमलकी सोबत वापरलं पेशंटला. सुवर्ण वापरण्यामागचा हेतूही हा होता, मलसंचय होऊन काय म्हणतात शरीरात मल जास्त वेळ राहिले तर ते विषाप्रमाणे काय म्हणतात घातक ठरतात. या पेशंटच्या बाबतीत असं होतं की अगोदर पेशंटचं 6व्या महिन्यात ॲबॉर्शन झालं होतं. आमगर्भ निघून गेल्यानंतर ग्रंथकर्ता म्हणतो की काही दोष शरीरात क्लीन अवस्थेत राहतात, त्यामुळे स्नेहपान पेशंटला वापरू नये. पण बऱ्याच वेळेस गेलं, बऱ्याच फॅमिलीमध्ये होते, नंतर आमवातासारखे विकार पेशंटला मागेचे टाकतात. या पेशंटच्या बाबतीमध्ये मात्र ब्लिडिंग होत राहिलं, आणि ब्लिडिंग होत राहिल्यामुळे HB पेशंटचं 5 होतं, क्रिएट पेशंटचं 24, ब्लड युरिया 350.
पेशंटला डायलिसिसलाही घेता येत नव्हतं आणि पेशंटला डीएनसी करता येत नव्हती. पेशंटला सांगितलं घरात उंदीर मेलेला आहे, मेलेला उंदीर बाहेर काढला की घर स्वच्छ होतं, गर्भाशय साफ झालं की हे सगळं व्यवस्थित होणार. पण त्या अगोदर पेशंटला प्राणरक्षणाकरता सुवर्ण जे आहे ते सगळ्या विषांचा नाश करतं, म्हणून सुवर्ण आणि आमलकी. त्याच रांगेत पठडीत आलेले काही योग आहेत, ते योगही काय म्हणतात चांगले वापरले. एक दारिद्र्य नाशन करण्याकरता दरिद्रता ही काय म्हणतात पैशाची असू शकते, मनाची असू शकते. बिल्व आणि सुवर्ण, नंतर नीलकमल आणि सुवर्ण, असे काय म्हणतात योग ग्रंथात आलेले आहेत. ते योगही काय म्हणतात वापरण्यात आले. माणसाला एखादी गोष्ट माहिती असणं आणि ती गोष्ट वापरून बघणं, वापरलं ती गोष्ट वापरली की निष्ठा आणखीन माणसाची वाढते. आता रसायन द्रव्य कलेक्ट करताना एक छानपैकी श्लोक आलेला आहे की वनस्पती घेताना तो श्लोक म्हटला गेला पाहिजे. माणसाला, माणूस सजीव आहे, त्यांना भावना आहेत. एखाद्याकडनं मागून आणणं आणि एखाद्याकडनं चोरणं ओरबाडणं याच्यामध्ये कृतज्ञ भाव असेल तर परिणाम आपल्याला चांगले मिळतात. एखाद्याने मनापासून तुम्हाला एखादी गोष्ट दिली तर त्याचा लाभ चांगला होतो, आणि एखादी गोष्ट दुसऱ्याकडनं ओरबाडली तर त्याचा परिणाम मिळत नाही. तर त्या ठिकाणी एक श्लोक आलेला आहे, तो श्लोक काही दिवस मी वापरत होतो. आता मात्र साधा काय म्हणतात सहज सोपा घरात नेहमी म्हटलं जाणार आयुर्बलम यशो वर्षा प्रजाप्रसू वसुनीचे ब्रह्मप्रज्ञांचे मेदांचे तन्नो देही वनस्पती. शब्द आणि शब्दांमागच्या भावना या दोघही गरजेच्या असतात. बऱ्याच वेळेस शब्द उच्चारले जातात आणि त्यामागे तशी भावना नसेल तर परिणाम माणसाला फार काही चांगले मिळत नाही. विपरीत कालामध्ये माऊली पण म्हणतात की सिद्ध मंत्र जे आहेत ते सिद्ध मंत्रांची जप करावेत, आणि दुसरं दिव्य औषधी ज्या आहेत त्या दिव्य औषधींचा वापर सेवनामध्ये असला पाहिजे. सुश्रुतात आणखीन वाचताना छोटे छोटे योग काय म्हणतात सुरुवातीला वापरले गेले, त्याच्यामध्ये कीटक चावले असले की वापरली जाणारी काय म्हणतात सगळ्यांना माहिती असेल तुळशीच्या इथली माती आपण काय म्हणतात लावतो. त्याचा संदर्भ ज्यावेळेस काय म्हणतात ग्रंथामध्ये सापडला की वाल्मिक नावाची वारुळाची माती जी आहे ती माती काय म्हणतात लावली गेली पाहिजे. मग लक्षात आलं की शास्त्र जे आहे ना हे सगळ्या लोकांमध्ये भिनलेलं आहे आणि त्याची प्रचिती मग येत गेली. काही कल्प अगोदर कळाले आणि नंतर काय म्हणतात ग्रंथामध्ये सापडलंय. गावाकडे आमच्या काकांच्या मुलीला एकदा कुत्रा चावला आणि कुत्रा चावल्यानंतर त्यांनी गावाकडे एका वैदूकडे काय म्हणतात घेऊन गेले. वैदू हा शब्द बोलणं खरं तर चुकीचं आहे. माणसाला असं वाटतं की डिग्री घेतली की माणसाला सगळ्या गोष्टी ज्ञात होतात, पण ज्ञान आणि आपल्याला मिळणारी डिग्री याच्यामध्ये काय म्हणतात भरपूर सारा फरक आहे. प्रचलित जे काय म्हणतात ज्ञान होतं त्यांच्याकडचं, त्यांच्याकडे फक्त कुत्रे चावल्यानंतर लोक औषधं घ्यायला यायचे.
काकाच्या मुलींबरोबर काय म्हणतात, बहिणीबरोबर, चुलत बहिणीबरोबर मी हे काय म्हणतात औषधं घ्यायला काय देतात हे बघूयात. सहज सांगितलं मी पण आयुर्वेदात काय म्हणतात शिकतोय, तर काय औषधं वापरतात तुम्ही? तर म्हणे काही मला वाटलं होतं की पहिल्यांदा काही औषध हे सांगणार नाही. काय नाही डॉक्टर म्हणे, फार काही वापरत नाही. तीळ तेल आणायला सांगतोय त्यांना. नंतर रुईची पानं जे आहेत ते पानं घेतो, गुळाबरोबर काय म्हणतात मिक्स करतो, चांगलं वाटून काय म्हणतात पेशंटला प्यायला देतो आणि त्याचं स्लेप काय म्हणतात बाहेरून लावण्यासाठी देतो. आणि काही मंत्र आहेत, ते मंत्र काय म्हणतात आमच्या पिढी परंपरेत आलेली आहेत ती मंत्र म्हणून काय म्हणतात विष थांबवतो. सुश्रुतामध्ये नंतर अभ्यास करताना काय म्हणतात जाणवलं की चिकित्सा तर ग्रंथामध्ये अशीच दिली विषाची. विष काय म्हणतात मंत्रांच्या प्रभावाने थांबवता येतात आणि मंत्र सिद्ध होण्याकरता स्त्री नंतर मद्य यांचं सेवन जे लोक करत नाही शिकताना त्यांनाच मंत्र जे आहेत ते लाभकारी होतात. म्हणजे ज्याला मंत्र वापरायचे त्या व्यक्तीने मंत्र चिकित्सा ज्यांना शिकायची आहे त्या व्यक्तीने गुरूंकडून शिकताना ह्या गोष्टी काय म्हणतात त्याचे केल्या तरच मंत्रविद्या शिकता येते. ह्या तर सगळ्या गमतीशीर गोष्टी आहेत की मंत्राने एखादी गोष्ट काय म्हणतात थांबवता येते. नानांकडे जाण्याचा योग आला. नानांना सहज विचारलं की नाना मंत्राबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणे कोणत्या संदर्भात सांगतोय? म्हटलं सर्पविष आणि हे. अरे आमचे जे एक गुरु होते आध्यात्मिक ते लांबून सुद्धा काय म्हणतात एखाद्या पेशंटला साप चावला तर मंत्राने काय म्हणतात साप उतरत होते. आप्त प्रमाण काय म्हणतात मांडणं, त्याच्यावर जास्त डोकं लावत न बसणं हा अगोदरपासून एक डोक्यात ठरवलं होतं. ज्या गोष्टी मला माहिती नाही पण ज्या गोष्टींची अनुभूती दुसऱ्यांनी घेतली आहे त्या गोष्टी काय म्हणतात मानायच्या आणि पुढे चालायचं. त्या खालोखाल काय म्हणतात आलेली चिकित्सा मग काहींच्या काय म्हणतात सापांच्या दृष्टीनेही विषांचे प्रभाव होतात. पुढे वाचत गेलो वाचता वाचता ग्रंथामध्ये भूमी, जल आणि वायू हे दूषित झाल्यानंतर चिकित्सा ग्रंथामध्ये आहे. कल्पस्थानात साधारण अध्याय मला आता सांगता येणार नाही पण जलाची जी चिकित्सा दिली आहे त्यांनी त्याच्यामध्ये आरगवद आणि बाकीचे काही द्रव्य आहेत. ती द्रव्य त्यांची राख करायची आणि राख केलेली द्रव्य जे आहेत ती पाण्यात टाकायची आणि ते पाणी जे आहे ते विषमुक्त होतं किंवा पिण्यालायक होतं. म्हटलं असं काहीतरी आपल्याला काही करता येईल का? डोक्यामध्ये काय म्हणतात काही विचार होते, काही वापरले, काही वापरता आले नाही. पण त्या ठिकाणी दुष्ट जल नंतर दूषित वायू आणि दूषित भूमी याची चिकित्सा जी आहे म्हणजे कल्पस्थानामध्ये अध्याय दुसरा किंवा तिसरा आणि श्लोक जे आहेत ते 10व्या-12व्या नंबरच्या याला जलाचं हे त्यांनी दिलेलं आहे. आता दूषित भूमींची चिकित्सा. आता दूषित भूमी झाल्यानंतर त्या विषाने नेमकं काय होतं तर नेमकं अंगाला रॅश येते, अंगाला आग होते. मग अशा ठिकाणी काय म्हणतात नख गळतात, केस गळतात असं वर्णन आलेलं आहे.
नख गळतात, केस गळतात. पेशंट अशी लक्षणं सांगतो का? तर अशी लक्षणं सांगतो. डॉक्टर साहेब, ट्रिपला गेलो होतो आणि तिकडनं आल्यापासून ना माझ्या अंगाला खाज यायला लागली. काही पेशंट सांगतात, डॉक्टर साहेब बाहेर गावी जाऊन आलो, त्याच्यानंतर केस बरेच गळायला लागले. प्रत्येक वेळेस आपण आहार्य हेतू महत्वाचा धरतो, पण प्रदेशातल्या दूषित वायू किंवा दूषित अन्न किंवा दूषित भूमी ही पण काम करू शकते, याचा विचार ध्यानीमनी नसतो. दूषित भूमी करता फार सुंदर ट्रीटमेंट आलेली आहे. अनंता आणि एलादिगण जो आहे, एलादिगण आणि अनंता अशी एकत्र करायची आणि तिचा लेप जो आहे तो अंगाला लावायचा. आता यांनी ग्रंथामध्ये दिले की नाही कशा बरोबर लावता येईल, तर दुधामध्ये पण काय म्हणतात लावून वापरता येतील किंवा सुरेमध्येही लावून वापरता येतील. आता दूध कुठे वापरायचं आणि सुरा कुठे वापरायची, तर दूध पित्ताचा अनुबंध जास्त वाटत असेल किंवा वाताचा अनुबंध जास्त वाटत असेल, तिथं दूध आणि दूध, पाणी आणि माती असं एकत्र करून वापरलं तर परिणाम चांगले मिळतात. आणि ज्या ठिकाणी कफाचा अनुबंध आहे त्या ठिकाणी मात्र सुरा वापरली गेली पाहिजे. मग सध्याच्या याच्यामध्ये सुरा बाहेरून अंगाला लावण्यासाठी वापरता येते का? तर अल्कोहोल कंटेन असणारे बाहेर मार्केटमध्ये काही क्रीम्स आहेत का, तर ती क्रीम्स काय म्हणतात बघितली, त्याच्यामध्ये जाणवलं की अरे याच्यामध्ये अल्कोहोल काय म्हणतात काही क्रीम्स मध्ये वापरण्याचा प्रघात ऍलोपॅथी मध्ये पण आहे. म्हटलं चला ज्या गोष्टी थेरी आणि रिलेटेड प्रॅक्टिकल असं वापरायला मिळतील अशा शोधत गेलो. दूषित जल झालं, दूषित भूमी झाली आणि दूषित वायू करता चिकित्सा आलेली आहे. वायू जर दूषित झाला तर काय होतं, ग्रंथात लिहिलंय की पक्षी मरून पडतात. आपलं निसर्गाकडे फारसं लक्ष नसतात, किती किडे कोणत्या दिवसामध्ये मरून पडलेले आहेत. माणसामध्ये महामारी आली की माणूस स्वतःचा विचार करतो, पण इतर प्राण्यांमध्ये या घटना होत असतात. मग असं दूषित विष आपल्या घरामध्ये असतं का? घरात असं दूषित विष आपण मच्छर मारण्याकरता वापरतो. मग त्याचा त्रास होतो का? तर होतो. काही पेशंट सांगतात रात्र झाली ना की गुदमरल्यासारखं होतं. मग रात्री नेमकं काय होतं घरामध्ये की गुदमरल्यासारखं होतं? दरवाजा बंद करतो आपण. नाही सर, आताच व्हायला लागलं. आता सीझन साधारण कोणता चालू आहे? अरे आता चालू आहे काय म्हणतात पावसाळा. पावसाळ्यात काय म्हणतात डास. मग डास मारण्याचं तुम्ही मशीन लावलंय का घरात? हो सर, डास मारण्यासाठी मशीन लावलंय. ते मशीन लावलं त्या दिवसापासून पाल्पिटेशन काय म्हणतात व्हायला लागलं, पण घरात डास चावतात म्हणून मशीन लावणं गरजेचं असतं. ग्रंथामधले काही योग जे आहेत ना धूपनासाठी आलेले, ते धूपनासाठी आलेले योग फायदेशीर दिसतात. आता तिथं रेफरन्सने ग्रंथात सांगितलंय की काय केलं गेलं पाहिजे, काय काय आणखीन लक्षणं निर्माण होतात. तर श्वास आहे, कास आहे, प्रतिष्ठा आहे, शिरोरोग आणि नेत्ररोग असे व्याधी दूषित वायूमुळे होतात. मग त्याला लाख आहे, हळद आहे, तमालपत्र आहे, तगर आहे, कोष्ट आहे, प्रियंगू आहे. असे काय म्हणतात द्रव्य जे आहेत ते द्रव्य धूपनासाठी सांगितले. धूपनामध्ये आणखीन एक काय म्हणतात, धूर पोटात गेल्यानंतर पेशंटला जी विषासारखी लक्षणं निर्माण होतात, पेशंट बेशुद्ध होतो किंवा पेशंटला गरगरल्यासारखं होतं, अशा याच्यासाठी सुश्रुताचार्यांनी वमन सांगितलंय. पण ते काय कल्पस्थानात नाही, ते इतर कोणत्या तरी याच्यामध्ये सापडेल. तर ते अशा पद्धतीने आहे.
माणसाला ट्रीटमेंट देताना काय म्हणतात, कशा कशावर ट्रीटमेंट देता येईल, विषांचा उपयोग काय म्हणतात काही ठिकाणी. आता हळदीचा वापर सगळे लोक करतात, पण हळद विष म्हणून ग्रंथामध्ये आलेली आहे. तिची शुद्धी काय म्हणतात करून हळद वापरली गेली पाहिजे, असा एक प्रघात आहे. मग हळदीची शुद्धी आपण करतो का? तर ओली हळद फार जास्त प्रमाणात सेवनीय नाहीये, तर तिच्याऐवजी आपण हळदीला पहिल्यांदा वाफवतो आणि तो संस्कार झाल्यानंतर दळून घेतो. काही गोष्टींना सुगंधी द्रव्यांनी काय म्हणतात भावित करून घ्यायचं आणि नंतर वापराव्यात, असं ग्रंथामध्ये उल्लेख आहेत. गमतीदार प्रकार ग्रंथामधला असाच एक माझ्या बाबतीत घडला. सुरुवातीला पेशंटला विश्वास निर्माण व्हावा म्हणून ग्रंथातले रेफरन्स डायरेक्ट मी पेशंटला दाखवायचो. नंतर पोरं यायला लागली शिकायला. मग माझंही काय म्हणतात सुश्रुत हा एकाने वाचायचा आणि दुसऱ्याने ऐकायचा, असं ग्रंथाचं अध्ययन केलं गेलं पाहिजे. प्रवीण जोशी सर काय म्हणतात सांगायचे, कर्मकांड अण्णा आम्हाला काय म्हणतात एका जणाने वाचायचं आणि बाकीच्या जणांनी सुश्रुत ऐकायचं. तर पोरांकडनं काय म्हणतात एक लंग फायब्रोसिसचं पेशंट आलं, त्याला रिसेक्शन सांगितलेलं होतं मुंबईला, आणि पेशंटला सॅच्युरेशन बरंच कमी असायचं, चालताना काय म्हणतात दम लागायचा. पेशंटच्याकडे घरामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, असा सगळा प्रकार होता. पेशंट चेक केल्यानंतर लक्षात आलं की पेशंटला ना कफ वाताचा अनुबंध आहे आणि वात कफा करता किंवा कफ वाता करता भल्लातकासारखं दुसरं औषध नाही. पण आता पेशंटला जर बिब्बा खाऊ घालायचा म्हटलं तर पेशंट घाबरेल. या हेतूने काय म्हणतात पोरांना सांगितलं काढ रे सुश्रुत, आणि सुश्रुतामध्ये भल्लातक सेवन विधी काय म्हणतात 800 अध्यायात असतावं बहुतेक. तर ते काढा आणि काय म्हणतात बिब्बा घेतल्यानंतर काय काय परिणाम दिसतात. तर बिब्याच्या परिणामांमध्ये लिहिलेलं होतं की याप्रमाणे जो बिब्बा सेवन करेल तो यानंतर 100 वर्ष जगेल, असा बिब्बा सेवन केला तर 1000 वर्ष जगेल. म्हटलं तुम्हाला मरणाचीच भीती वाटते ना. सगळ्या लोकांना काय म्हणतात पहिला अध्याय आयुष्य कामी आहे वाघभटामधला, सगळ्यांना भीती आयुष्याचीच असते आणि आयुष्य मिळावं याच्याकरता आयुर्वेद आहे, आयुर्वेद अमृतानाम. फायब्रस टिश्यू काय म्हणतात याच्याने ब्रेक होतो किंवा फायब्रस टिश्यू पुन्हा येत नाही, याचा अनुभव काय म्हणतात मी अगोदर काही पेशंटच्या बाबतीत घेतला होता. बिब्बा गावाकडे ना एखाद्याला पायाला कुरूप झालं तर त्याला अगोदर कोरून घ्यायचं आणि कोरल्यानंतर दहन कर्मासाठी बिब्बा वापरला जातो. एकदा बिब्बा काय म्हणतात बाहेरून वापरला आणि पोटातून काय म्हणतात भल्ला तर कसं दिलं की वारंवार कुरूप होत नाही. तर या पेशंटला काय म्हणतात स्निग्ध दग्ध करायचं काही पेशंटला, म्हणून मी बिब्बा अगोदर वापरून बघितला होता आणि त्याचे परिणाम चांगले मिळाले होते. या पेशंटला वर्धमान मात्रेत बिब्बा वापरावा असं वाटत होतं, पण बिब्बा काही दररोज काय म्हणतात पेशंट काही घेणार नाही. त्यातल्या त्यात सोपं एक बिब्बा काय म्हणतात तापवायचा आणि दुधात विचवायचा आणि ते दूध घ्यायचं. म्हटलं अख्खा बिब्बा नको, कदाचित अख्खा बिब्बा जर पोटात गेला तर परिणाम जर काही वेगळे दिसले तर करायचं काय. बिब्बा एक तर दुधाबरोबर वापरला, अगोदरही काय म्हणतात दूध घ्यायला सांगितलं, तूप घ्यायला सांगितलं आणि नंतर काय म्हणतात बिब्याचं शेवतं जे आहे
ते पहिल्या 1-2 दिवसाला वापरलं. पण याच्याने डॉक्टर थोडस बरं वाटतं. म्हटलं बरं वाटतं, एक काम करा आता. एक बिब्बा घ्यायचा, फोडायचा आणि दुधात उकळून काय म्हणतात नंतर गाळून घ्यायचा, शिरपाक करून घ्यायचा. पेशंटने सांगितलं, सर दूध ना थोडं चॉकलेट सारखं लागतं. म्हटलं चला, पेशंटला दूध चॉकलेट सारखं लागतंय. बिब्बा किती दिवस घ्यायचा हा पण काय म्हणतात ग्रंथामध्ये खाली उल्लेख होता. इतक्या दिवस घेतला तर हे परिणाम होतील. काही दिवस पेशंटने औषधं माझ्याकडनं घेतली. पहिले 5-7 दिवस काय म्हणतात दररोज वॉच होता. नंतर महिन्याभराची औषधं घेऊन काय म्हणतात पेशंट गेला. तो साधारण काय म्हणतात एक 8-9 महिन्यांनीच काय उगवला आणि त्यावेळेस सदा मूत्र प्रवृत्ती वगैरे अशी लक्षणं पेशंटच्या याच्यामध्ये होती. मग पेशंटचा केस पेपर काढल्यानंतर लक्षात आलं की याला आपण त्यावेळेस बिब्बा वापरला होता. म्हटलं इतक्या दिवस बिब्बा वापरलेला होता तर त्याचे परिणाम आतापर्यंत कसे शक्य राहतील. पण सहज पेशंटला विचारलं, बिब्बा किती दिवस घेतला? अहो म्हणे तिथं तुम्ही 10 महिने वर्षभर असं काहीतरी ग्रंथांमध्ये उल्लेख होता आणि त्याप्रमाणे मी बिब्बा चालूच ठेवला. अरे म्हटलं बिब्बा काय म्हणतात एक औषध होतं तुझ्या ह्याच्यामधलं की जे काय म्हणतात काम करेल, पण त्या औषधाने मला फार चांगलं वाटलं डॉक्टर. म्हटलं ठीक आहे, आपण एक USG करून घेऊयात आणि चेस्ट एक्सरे करून घेऊयात. चेस्ट एक्सरे मध्ये अफलातून बदल होते, फायब्रस टिश्यू पूर्णपणे फुफ्फुसातले गेले होते. द्रव्यांचा काय म्हणतात अनुभव जो आहे अनुभूती ही याप्रमाणे येत गेली. ग्रंथामधली एक गोष्ट काय म्हणतात आणखीन अजूनपर्यंत काही वनस्पती बघायला मिळाल्या नाही. त्या बघण्याची इच्छा जी आहे, तर काही रसायनांमध्ये सांगितलंय की काही रसायनं जी आहेत ती संताप दूर करतात आणि व्याधींचं काय म्हणतात मूळ जे आहे संतापच कारणीभूत आहे. पण त्या ग्रंथामध्ये काय म्हणतात त्या अध्यायामध्ये ही द्रव्य कोणाला भेटतील, तर एक तर तो कृतज्ञ असला पाहिजे, कधीच औषधांचा अपमान न करणारा असला पाहिजे. असे काहीतरी क्रायटेरिया ग्रंथामध्ये आहेत. आयुष्यात कधीतरी अशा दिव्य औषधी बघायला मिळाव्या अशी एक काय म्हणतात इच्छा आहे. वेगवेगळे योग जे आहेत ग्रंथामधले ते वापरायचे असं एक पहिल्यांदा मला ज्यावेळेस काय म्हणतात नाना साधासूत काय म्हणतात आला कुठून, साधा सुताचं काय म्हणतात योग आलाय काय म्हणतात पित्ता करता, दाह असणारं पित्त कमी करण्याकरता सुंठ आवळा साखर, याला नाना काय म्हणतात साधासूत म्हणतात. तर त्याचा तोच योग वाघभटात पण आलेला आहे. तो आलेला आहे ज्वरामध्ये, ज्यावेळेस जीर्णावस्थेला ज्वर जातो, घाम येत नाही, अस्वेद असतो आणि पेशंटला अनिद्रा असते. सामावस्थेतलं पित्त जे आहे ते स्रोतस मोकळे होऊ देत नाही. अशा कंडिशन मध्ये साधासूत म्हणून जे काय म्हणतात नुसतं आलेलं दाह कमी करणारं औषध, तेच औषध काय म्हणतात इकडे घाम आणतं आणि निद्रानाश काय म्हणतात दूर करतं, सामावस्था कमी करून. इकडचे योग तिकडे, तिकडचे योग आणखीन कुठे सापडतायत का, असा थोडासा अभ्यास चालू झाला. ज्या वेळेस काय म्हणतात वेळ मिळेल त्या वेळेस सुश्रुततला काय म्हणतात एक कल्पस्थान आणि चिकित्सास्थान या 2 गोष्टी काय म्हणतात वाचण्यात आल्या. अनुभवामध्ये
अस्टिलेचे पेशंट काय म्हणतात, आले लघवी अटकते, कॅथेटर करायला पेशंटच्या घरी जायला लागायचं. कॅथेटरने होत नाही, डायलेटर वापरायला लागायचं. मग डायलेटरच्या ऐवजी काय म्हणतात, कॅथेटर टाकलेलंच आहे, चला तेलाचा डायरेक्ट उत्तर बस्ती वापरूयात. उत्तर बस्तीने काही पेशंटला परिणाम मिळाला आणि काही पेशंटला परिणाम मिळाला नाही. मग काय करता येईल, पुस्तकात काय म्हणतात, शोधल्यानंतर सापडलं की अस्टिलेची चिकित्सा कफज ग्रंथी प्रमाणे करायची आणि अस्टिलेवर काय म्हणतात जळवा लावायचा. जळवा लावून जर पेशंट काय म्हणतात बरा झाला तर ठीक, नाही तर पेशंटला काय म्हणतात शस्त्रकर्मा करता ऍडवाइस करायचं. पोटातल्या चिकित्सेमध्ये काय म्हणतात लेखन करणाऱ्या द्रव्यामध्ये काय म्हणतात वर्णादिगणाबरोबर उष्णकादिगणामधली सगळी द्रव्य काही भेटायची नाही. गावाकडे खारी माती भेटायची. ती खारी जी आहे ती माती मध्ये वापरून बघितली काही पेशंटला. नंतर उष्णकादिगणामध्ये तुथ्य एकदा शुद्ध करायला ठेवलं गोमूत्र टाकून काय म्हणतात आणि नंतर विसरून गेलो. भेदन करणारं द्रव्य किंवा लेखन करणारं द्रव्य किती भारी असतं हे मला एक 10-15 दिवसानंतर कळालं. पातेल्याला बारीक बारीक छिद्र पडून पातेल्यामधून गोमूत्र आणि औषध जे आहे ते औषध वाहत होतं. लेखन करणाऱ्या द्रव्यामध्ये इतकं सामर्थ्य असतं, हे काय म्हणतात जे धातू फोडू शकतं, मेटल फोडू शकतं, ती गाठका नाही फोडू शकत. मनात एक इच्छा होती की व्रणांकरता इतकी वेगवेगळी काय म्हणतात चिकित्सा आलेली आहे, इतकी वेगवेगळी तेल आलेली आहेत, इतकी वेगवेगळी घृतं आलेली आहेत, ती वापरता यायला पाहिजे. मग याच्याकरता काय केलं गेलं पाहिजे. कॅन्सर सारखं एखादं युनिट जर काय म्हणतात टाकलं तर काम चांगलं करता येईल. सर्जरी नंतरच्या न भरून येणाऱ्या जखमा आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट देता येईल, अशी एक इच्छा होती, पण ती काही पूर्ण झाली नाही. पण मध्ये मध्ये पेशंट येत गेले आणि त्याप्रमाणे औषधं जी आहेत ती औषधं वापरायला मिळाली. कफज मुखरोगामध्ये एक पाठा आणि बाकीचे पाठा अतिविषा वगैरे असा एक योग आहे, तो योग गोमूत्राबरोबर वापरला तर मुखग्रंथी जी आहे ती मुखग्रंथी पेशंटची काय म्हणतात कमी झाली. पेशंट काय म्हणतात जास्त दिवस मला ट्रीटमेंट करायला काही मिळालं नाही, पण औषधांचा परिणाम होतो या गोष्टी काय म्हणतात प्रकर्षाने जाणवल्या. एक मंजिष्ठादिघृत ग्रंथामध्ये आलेलं आहे, मंजिष्ठादिघृत दग्धामध्ये आलेलं आहे. ते दग्धामध्ये काय म्हणतात वापरून बघितलं, परिणाम चांगले मिळाले. मी तर पीजी करत होता, अरे बेटा थिसिसला काय घेऊ म्हटलं मंजिष्ठादिघृत. पण आणखीन एक मित्र आहे त्याला आपण काय म्हणतात थिसिस घ्यायचंय, मग काय म्हटलं अश्मरी करताना अविदुग्धाबरोबर एक योग आलेला आहे, ते त्यांनी तोच थिसिस घेतला आणि परिणाम पण सांगितलं की रिझल्ट चांगला आहे. तिथे अविदुग्धच काय आलेलं आहे, तर अविदुग्ध जे आहे ते पित्त वाढवतं आणि पित्तातले तीक्ष्ण उष्ण गुण वाढवतं. बकरीचं दूध आहे हे शीत गुणाचं आहे आणि अविदुग्ध जे आहे ते उष्ण गुणाचं आहे. पित्तातल्या काही गुणांचा क्षय झाल्यामुळे कफाची वृद्धी होते आणि अश्मरी तयार होते. गमतीदार प्रकार असा असतो, कशामुळे कसं तयार होतं ना एकदा कळालं की त्याचा विघातही चांगला करता येतो. 2-3 दिवसापूर्वी एक पेशंट आलं होतं, प्रेग्नन्सी मध्ये 5व्या महिन्यामध्ये ब्रेन मध्ये अॅनोमली डिटेक्ट झाली, एक सिस्ट डिटेक्ट झाली आणि ती सिस्ट जी आहे ती
काही वेळेस सबसाईड होऊन जाते, पण काही पेशंट मध्ये बेबी जे आहे ते डाऊन सिंड्रोमचं बेबी तयार होतं. पेशंटला चेक केलं म्हणजे नाडी बघितली, 2 प्रश्न विचारले, आंबट जास्त प्रमाणात खातात का, आणि दुसरा प्रश्न होता पाणी जास्त पिता का. पाणी जास्त पिता का, बहुमूत्र प्रवृत्ती पेशंटला विचारलं किती वेळेस, 4 वेळेस रात्रीला लघवीला उठायला लागतं. 4 वेळेस जर लघवीला उठायला लागत असेल तर द्रव्यांचं सेवन जास्त होत आहे. पेशंटला समजेल अशा भावात सांगितलं, 5व्या महिन्यात ना हाडांची निर्मिती होते. या दरम्यान काय म्हणतात, नारळ पाणी म्हणजे दर 3-4 दिवसांनी नारळ पाणी घेते. आजकाल सगळ्याच बायकांना गोरे मुलं व्हावेत असं सगळ्यांना वाटतं, पण जिथं उष्णता कमी करायची असेल त्या ठिकाणी फक्त पाण्याचा किंवा द्रवाचा वापर जास्त नव्हता, शीत गुणाचा वापर झाला पाहिजे. ग्रंथामध्ये असेच रेफरन्स आहे. पावसाळ्यामध्ये सुश्रुतामध्ये असेच रेफरन्सेस आहेत की पाणी किती प्यावं, तर पावसाळ्यात ना फार कमी पाणी प्यावं. आषाढ चालू झाला की निर्जला एकादशी येते, तेव्हापासून पाणी चातुर्मासामध्ये निसर्गात पाणी वाढलं की पाणी पिणं हा प्रकार जो आहे तो थोडा कमी केला गेला पाहिजे. या पेशंट मध्ये मूर्ती बनवताना जर आपण काय म्हणतात, गणपतीची मूर्ती बनवतोय आणि त्याच्यामध्ये पाणी जर जास्त टाकलं तर गणपतीचे सगळे अवयव चांगले तयार होतील का. शरीर जर सगळं पंचमहाभूतांनी बनतं तर एक महाभूत शरीरात जास्त झाल्याने काय दिसतं, तर लिबलिबितपणा येतो, आणि तेच डाऊन सिंड्रोम मध्ये दिसतं. मला आतापर्यंत कळलेल्या कारणामध्ये हे एक कारण होतं. त्यांना सांगितलं की परिणाम काय दिसले पाहिजे 15 दिवसानंतर. पाणी भरपूर घेऊनही लघवीला जी सकाळी पिवळी होते ना ती पांढरी शुभ्र आली पाहिजे. पोटातून चंदन घ्या, नंतर रात्रीला जी बहुमूत्रता होते ती बहुमूत्रता काय म्हणतात गेली पाहिजे. या 2 गोष्टी काय म्हणतात झाल्या पाहिजे. द्रव्य आणि द्रव्यांनी होणारं कर्म या दोघही गोष्टी काय म्हणतात, एखादं द्रव्य का वापरलंय त्याच्या मागचा हेतू जर कळायला लागला तर वापरायला काय म्हणतात सोपं होतं. ट्रीटमेंट पार्ट मध्ये आणखीन एक काय म्हणतात गमतीशीर प्रकार सुश्रुतामध्ये सापडला. एक सैर्यकादी तेल म्हणून ग्रंथामध्ये आलेलं आहे. पूर्वी ते तेल काय म्हणतात, सैर्यक म्हणजे सहचर काय म्हणतात, अशी पानं चुरगळली तर बोट काळे होतात. दात घासले तर काय म्हणतात दात हलणं बंद होतं सहचराने. आणि दुसरं केसाला रंगवतही चांगलं, तर ते काय म्हणतात केस रंगवण्याच्या हेतूने काय म्हणतात वलीपलीत याच्याकरता आलेला योग आहे. त्याच्यामध्ये महिनाभर उडदाची खिचडी खावी असा रेफरन्स काय म्हणतात त्या तेलामध्ये आहे. काय ना शास्त्र कुठूनही कसंही फिरवलं, ऍलोपॅथी किंवा आयुर्वेद. आता उडदाची खिचडी खाल्ल्याने होतं काय, उडीद जे आहेत ते मलवर्धन करणार आहेत. मलक्षय झाला की बलक्षय होतो. मलवर्धन करणारे म्हणजे अस्थिचा मल जो आहे ते हे काय म्हणतात वाढतात. ऍलोपॅथी म्हणते की केस हे प्रोटीनचे फिलामेंट्स आहेत. मग त्याला प्रोटीन्स पाहिजे, पण कोणतं प्रोटीन्स, हरभरा खाऊन फार चांगलं केस होत नाही. त्या मानाने काय म्हणतात उडदाची डाळ जर वापरली खाण्यासाठी भरपूर तर केस चांगले होतात. अशा काय म्हणतात छोट्या मोठ्या गमती ग्रंथात सापडल्या आणि प्रॅक्टिस मध्ये या गोष्टी मी वापरून बघितल्या, त्याचे परिणाम मला चांगले मिळाले. चिकित्सास्थानामध्ये एक योग काही योग आहेत
त्याच्यामध्ये विदग्ध अजीर्णाकरता जो एक काढा सुश्रुतात आलेला आहे तो माझ्या वापरात भरपूर आहे. एक हरितकी बरोबर मनुके आणि साखर आणि अडुळसा. ऍक्च्युली तिथं अडुळसा आहे का हे मला निश्चित आठवत नाही, पण असंच काहीतरी योग आहे विदग्ध अजीर्णामध्ये. आणि ज्या ठिकाणी जे योग सापडले ना ग्रंथामध्ये, प्रॅक्टिस मध्ये जर ते टाकायचे असतील तर त्या ठिकाणी काही गोष्टींची खुणगाट बांधावी म्हणून त्या ठिकाणी मार्किंग काय म्हणतात केलेलं असायचं. आणि तो योग जो आहे तो वहीत उतरवला जायचा. ते तसे योग ग्रंथामधून काय म्हणतात थोडे 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 वापरत गेलो. आता अरिष्टनाशक योग काय म्हणतात, एक आमलकी आणि सुवर्णाचा झाला, नंतर ज्येष्ठमध, चंदन, नंतर लाल कमळ, हे द्रव्य जे आहेत ना ही साधारण गणपती गेले, देवी साधारण गेले की ही द्रव्य मुबलक प्रमाणात मिळतात. ज्यावेळेस काय म्हणतात नवरात्र चालू असते, ऍक्च्युली नवरात्रीत काही वनस्पती ज्या आहेत त्या संग्रह केल्या गेल्या पाहिजे. त्यावेळेस त्यांची ताकद जी आहे निसर्गामध्ये त्यांचं बल सगळ्यात चांगलं असतं. काही रसायन सेवन करताना काही उपवास करायला सांगितले. जसं एका प्रकारचे रसायन सेवन करणाऱ्या लोकांनी त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे, त्रिपुरारी पौर्णिमेच्या वेळेस चंद्रबल सगळ्यात चांगलं असतं. सोमो भूत्वा रसात्मका, बल हे काय म्हणतात चंद्रामुळे मिळतं. आणि त्यावेळेस जर रसायन सेवन काय म्हणतात लंघन करून नंतर रसायन सेवन जर वापरलं तर त्याचे परिणाम काय म्हणतात चांगले दिसतात. जे पेशंट बरेच करता येत नाही त्या पेशंटला काय म्हणतात रसायनांवर टाकायचं, म्हणजे कॅन्सर सारखा पेशंट आहे त्या कंडिशनला पेशंटची काही पेशंटची अपेक्षा असते सर बरा नाही झालं तरी चालेल, आयुष्य काय म्हणतात 10 वर्ष जगलो पाहिजे, 15 वर्ष कमीत कमी जगलो पाहिजे, 20 वर्ष कमीत कमी जगलो पाहिजे. योगायोगाने काही HIV पॉझिटिव्ह पेशंट काय म्हणतात मिळाले, अशा पेशंटसाठी पहिल्यांदा रसायन म्हणून ब्राह्म्य रसायन आणि इतर रसायन काय म्हणतात बनवायला लागलो. आणि नंतर परिणाम दिसले की नाही CD4 काउंट काय म्हणतात बाकीचा तो व्यवस्थित राहतोय, तो ड्रॉप होत नाही. 100च्या खाली गेलं की इतर इन्फेक्शन जे आहेत ते इन्फेक्शन पेशंटला होतात. ते पेशंटला काय म्हणतात आयुष्य वाढवावं या हिशोबाने मी ग्रंथामधले रेफरन्सेस जे आहेत ते काय वापरत गेलो. याच्यामध्ये बुद्धिवर्धनाकरता कधी कधी प्रत्येकाला वाटतं की नाही बाबा आपली बुद्धी थोडीशी वाढली पाहिजे, इतरांपेक्षा देवाने थोडीशी कमीच बुद्धी आपल्याला दिली. त्याच्यामध्ये एक वचा, घृत, सुवर्ण आणि बिल्व, त्याच्यामध्ये बुद्धी आणि आयुष्य या 2 गोष्टी वाढवतात. मधल्या एका काळामध्ये सुवर्ण भस्म, वचा आणि बिल्व सत्वगुण पण वाढवतो. प्राण्यांमधली हरितकी म्हणून काय म्हणतात बेलाला घेतलेलं आहे. बिल्व शांडिल्य म्हणून काय म्हणतात शूल कमी करतं म्हणून शांडिल्य. मग पेन किलर म्हणून आपण बिल्व सहसा कोणी वापरत नाही, पण पेशंटला घरगुती काही उपाय सांगायचे असतील तर त्याच्यामध्ये बिल्वपत्र, ज्या पेशंटला वेदना आहेत त्या पेशंटच्या वेदना कमी करण्याकरता बिल्वपत्र चूर्ण जो आहे ते काय म्हणतात, मग बिल्वपत्र चूर्ण ताजं वापरलं तर ताज्या वापरलेल्या द्रव्यांचा परिणाम डायरेक्ट रसावर होतो. आणि रसावर झाला की वेदना ज्या आहेत त्या लवकर कमी होतात. तर बेलाचा दररोज रस काढायला कोण जाणार, तर मग फुलवाला जो आहे ना तो फुलवाला लावायचा आणि फुलवाल्याला सांगायचं की बाबा रे फुल मला एकच देत जा, बाकीचे सगळे बेल देत जा. आणि ते बेल काय म्हणतात देवाला व्हायची आणि त्याचा रस काढून काय म्हणतात वापरायचा. अशी द्रव्य वापरत गेल्याने काही पेशंट मध्ये मला चांगले परिणाम मिळायला लागले. विडंगाबरोबरचे 4 योग, अमृताबरोबर विडंग, यष्टी बरोबर विडंग, असे कॉम्बिनेशन काही ठिकाणी वापरले, त्यांचाही काही चांगला परिणाम मला मिळाला.
रसायन औषध जसे आहेत तसे वाजीकरण द्रव्य आहेत. वाजीकरण द्रव्य कुठे वापरले गेले पाहिजेत? इनफर्टिलिटीचे पेशंट आहेत त्यांना काय म्हणतात, वाजीकरण द्रव्य जे आहेत ते भरपूर प्रमाणात वापरले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये कवचबीज आहे, गोक्षूर आहे, यांचा क्षीरपाक सांगितलाय. क्षीरपाक ज्या ठिकाणी पेशंटला घेणं कन्व्हिनियंट होत नाही, मग त्यांना सांगायचं की हे द्रव्य टाका, थोडं गव्हाचं पीठ टाका आणि खीर बनवून घ्या. तर पेशंट रोज खिरी आवडीने खातात. अशा छोट्या मोठ्या युक्त्या ज्या आहेत त्या प्रॅक्टिसमध्ये मी वापरल्या. इनफर्टिलिटीमध्ये एक अश्वत्थ फल जे आहे ते वाजीकरण म्हणून काय म्हणतात, आग्नेय वृक्ष आहे. जिथं कफाचा अनुबंध आहे आणि मोर्टिलिटी पेशंट मध्ये फार कमी आहे, त्या ठिकाणी रसाचं पहिल्यांदा अजीर्ण आहे, तर कोणत्याच काम वासना पण शिल्लक नाही राहत आणि कोणत्याच कामनाही शिल्लक नाही राहत. अशा वेळेस काय म्हणतात, कामलेप्रमाणे सुरुवातीला काही औषधं देऊन नंतर थोडं शोधन करून आणि नंतर त्या पेशंटला कफ कमी करण्याकरता रस व्यवस्थित केला ना, की रसाचा मल जो आहे तो कफ काय म्हणतात प्राकृत व्हायला लागतो आणि नंतर आग्नेय द्रव्य वापरायचं. म्हणून मग पिप्पली, फल, मूल, नंतर साल, पत्र यांचं काय म्हणतात शिरपाक किंवा कधी कधी मधाबरोबर काय म्हणतात आतापर्यंत वापरलं आणि त्याच्यामुळे मोर्टॅलिटी जी आहे ती मोर्टॅलिटी वाढली. बऱ्याच ठिकाणी ग्रंथामध्ये सापडतं की जास्त चालल्यामुळे काय म्हणतात भरपूर वाईट परिणाम दिसतात. वात प्रकोप होतो, बाकीचा हे होतो. मीही सुरुवातीला याच प्रकारात होतो की नाही बाबा भरपूर चाललं ना की वात प्रकोप होणार आणि वात प्रकोप झाला की मग बाकीचे हे होणार. पण खाली लिहिलेले शब्द पण तेवढेच महत्वाचे आहेत. जास्त चालल्याने कफ आणि मेद कमी होतो. कफ आणि मेदामुळे जर काय म्हणतात अवरोध असेल आणि मोर्टॅलिटी कमी असेल तर त्या पेशंटला बाबा रे दररोज चालायला लाग किंवा पळायला सुरुवात कर. खालचा श्लोक त्याच्यामध्ये एक आलेला आहे, संक्रमणाचे काय म्हणतात काय काय फायदे असतात. आरोग्य प्राप्त होतं. आजकाल माणूस काय म्हणतात गाडी व्यतिरिक्त अजिबात चालत नाही. संक्रमण हे काय म्हणतात पायी फिरणं हे काय म्हणतात आरामशीर केलं गेलं पाहिजे, त्याच्याने आयुष्यवृद्धी होते हे काय म्हणतात सुश्रुतामध्ये दिलंय आणि ते काय म्हणतात वापरण्यात चांगलंय. अचंक्रमणशीलानाम वातरक्ताचा हेतू जो आहे तो वातरक्ताच्या हेतूला पेशंटला सांगतो की नाही रक्त फिरलंच नाही तर रक्त घनीभूत होणार. रक्त घनीभूत झालं की अवरोध निर्माण होणार. अवरोध निर्माण झाला की वेगवेगळे रक्ताचे रक्तवाहिन्यांचे प्रॉब्लेम जे आहे पेशंट मध्ये दिसायला लागतात. आता वातरक्ताला सुश्रुतांनी मोठा व्याधी घेतलाय आणि वातरक्तातले काही कल्प जे आहेत ते आजही काय म्हणतात प्रॅक्टिस मध्ये वापरतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला वापरलेला पटोलादिक्वात जो होता तो वेदना काही सुरुवातीला वापरला, काही पेशंट मध्ये वेदना कमी झाल्या आणि काही पेशंट मध्ये वेदना कमी झाल्या नाही. मग नंतर शारंगधर वाचण्यात आलं. शारंगधरामध्ये सापडलं ज्या पेशंटला आग जास्त होते रक्ताच्या दृष्टीमुळे 10 एक लक्षण असतं, इथं काय म्हणतात तो पटलादिक्वात जो आहे प्रदाहयुक्त वातरक्त त्याचं औषध जे आहे ते औषध काय म्हणतात चांगला फायदा देतं. असे काय म्हणतात ग्रंथामधले वेगवेगळे योग जे आहेत ते वेगवेगळे योग वापरण्यात आले आणि त्यांचे परिणाम काय म्हणतात अनुभवायला मिळाले. निद्रा जी आहे ती निद्रा आणि तंद्रा यांच्यामध्ये छानपैकी वर्णन जे आहे काय म्हणतात शारीर स्थानामध्ये लिहिलेलं आहे. म्हशीचं दूध जे आहे ते तमोगुण वाढवतं. तमोगुण वाढवतं पण द्रवगुण आणि स्निग्ध गुण असा काय म्हणतात म्हशीच्या दुधात जास्त असतो. त्यामुळे
कफवर्धन लवकर करतं. ज्या लोकांना निद्राक्षय असतो त्यांना म्हशीच्या दुधाबरोबर औषधं वापरायची किंवा म्हशीचं दूध वापरायचं. मग म्हशीचं दूध काय म्हणतात पोटातूनच वापरता येतं का? नाही, मग धारा करण्याकरता दूध कोणतं सिलेक्ट केलं गेलं पाहिजे? अरे वात पित्ताचा अनुबंध आहे, कफाचा काय म्हणतात क्षय दिसतोय, तर म्हशीचं दूध वापरलं पाहिजे. सुरुवातीला स्टाफ कडून अशा गमती व्हायच्या की धारे करता दूध आणायचंय. सर, मी गाईचं दूध आणलेलं आहे. अरे तू गाईचं दूध आणलंय म्हणून मी गाईचं दूध वापरलं. हॅलो. हा सर, तुमचा माईक म्यूट आहे वाटतं अचानक. हॅलो. कधीपासून आहे? हॅलो. हा, शिरोधाऱ्यासाठी गाईचं दूध तिथून म्यूट झाला वाटतं हा, mic. शिरोधारेसाठी गाईच्या दुधाच्या ऐवजी काय म्हणतात म्हशीचंच दूध वापरलं गेलं पाहिजे असं मी आग्रही राहिलो आणि त्याचे परिणाम पण चांगले बघायला मिळाले. व्याधी चिकित्सा करताना काय म्हणतात ज्या ज्या ठिकाणी गरज पडली की नाही बाबा सर्जरीची गरज लागणार आहे त्या त्या ठिकाणी काय म्हणतात त्या ठिकाणी सुश्रुत काय म्हणतात उघडलं आणि वापरायला काय म्हणतात सुरुवात केली. संक्रमणाने काय काय फायदे होतात, तर आयुष्य बल आणि मेधा आणि अग्नी वाढवतं. त्यामुळे संक्रमण काय म्हणतात पेशंटला सांगायला लागलो. ग्रंथामध्ये आणखीन एक काय म्हणतात नरदेव योग्य लेप काय म्हणतात राग आहे, म्हणजे लावण्यासाठी लेप आहे. त्याच्यातले काही द्रव्य जे आहेत ते काय म्हणतात आजही मी उद्वर्तनासाठी वापरतो. नरदेव जो आहे नवरदेवाला वापरता येतील का? नवरदेवाला वापरणारे ज्यावेळेस काय म्हणतात अंगाला हळद लागते त्यावेळेस कोणकोणती द्रव्य ते म्हणतात, तर त्याच्यामधले काही द्रव्य जे आहेत ती ग्रंथामधली द्रव्य आहेत. त्याच्यामध्ये हरितकी, अरिष्टक, नंतर डाळिंब पुष्प आणि मदयंतिका अशी चूर्ण जे आहेत ती काय म्हणतात अंगाला चांगला रंग प्राप्त व्हावा याच्याकरता आलेली आहेत. आणि ते तो योग जो आहे तो तसाच्या तसा काही वापरला जात नाही, पण हिरडा आणि निंब योग जे आहे ते वापरले जातात. पावसाळ्यात मोस्टली काय म्हणतात हिरडा आणि निंब वापरण्याचं मागचं कारण एक आहे त्वचेला वास जो आहे ना तो कडवट येतो. तुमच्या शरीराचा वास कसा आहे ना त्याच्यावर प्राणी ठरवतात तुमच्या जवळ यायचं की नाही. मग याच्यामध्ये किडे आहेत ज्यांना काय म्हणतात वारंवार सर अख्ख्या घरामध्ये डास कोणाला चावत नाही पण या पोराला ना डास भरपूर चावतात. अरे मग मार्गोचा साबण वापर, साबणच वापरायचा आहे तर तो नाही वापरायचा आहे पतंजलीचा नीम साबण वापर. नाही वापरायचा आहे उद्वर्तन करू शकतो तर मग हिरडा आणि निंब हे कॉम्बिनेशन काय म्हणतात वापरलं जातं. त्वचेला येणाऱ्या व्यासामुळे काय म्हणतात जास्त प्रमाणात कीटक जे आहेत स्वतःच्या जवळ येत नाही. पण ज्या वेळेस तुमच्या जवळ कोणीतरी यावं असं वाटतं त्यावेळेस काही लेप इतर ग्रंथांमध्ये पण आलेले आहेत. मग अशा ठिकाणी काय म्हणतात शब्द असे वापरलेले असतात वशीभूत व्हावे किंवा काय म्हणतात लोक अट्रॅक्ट व्हावेत या दृष्टिकोनाने काय म्हणतात येणारे योग. जे अंगाचा सुगंध चांगला असतो, तुम्ही 4 लोकांमध्ये ज्यावेळेस फिरायला जातात किंवा बाकीचं आहे
त्यावेळेस लोकांमध्ये तुमचा काहीतरी प्रभाव राहावा या पद्धतीने काही लेप असतात. मग अशी लेप कोणाला वापरायचे? राजासारखी लोक असतात, ज्यांना काय म्हणतात इतर लोकांमध्ये मिसळायचं असतं. अशा लोकांना अशी द्रव्य जे आहेत ते काय म्हणतात उद्वर्तनाकरता वापरले गेले पाहिजे. काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये मंत्र जे आहेत ते परिणाम देतात मनावर, आणि मनावर जे परिणाम देतात आणि परिणाम दाखवतात ते मंत्र. पण मंत्र हे काय म्हणतात सिद्ध पुरुषाकडनं घ्यायचे असतात, म्हणजे गुरुकडनं काय म्हणतात घ्यायचे असतात. आणि गुरुने दिलेली साधने जी आहे ती साधना माणसाने केली गेली पाहिजे, त्याचे परिणाम चांगले दिसतात. सुश्रुताचार्य सुश्रुतामध्ये बऱ्याच ठिकाणी मंत्र काय म्हणतात मंत्रांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक शिष्य असतो आणि त्याला शिकायचं असतं. तर तो गुरूंकडे जातो आणि पहिल्यांदा तुम्ही काय अभिलाषा गुरुकडे व्यक्त करतात ना, त्या अभिलाषाला अनुसरूनच गुरु तुम्हाला पुढचं काय म्हणतात मार्गदर्शन करतो. तर तो शिष्य जातो आणि सांगतो की मला एक असा मंत्र शिकवा ज्याच्याने माझं कल्याण होईल. म्हणे हो तुला शिकवेल मी मंत्र, पण एक काम करायचं, उद्यापासून ना वेद पठण सुरुवात करायची. मग इतर जी काय म्हणतात कामं होती, गायींना चारा टाकायचा, कोच जो आहे तो तुम्हाला काय म्हणतात तुमच्याकडनं करून घेतो. हे तुला करायचंय, हे तुला करायचंय, हे तुला करायचंय. किती कॅपॅसिटी आहे याच्यावर काय म्हणतात सगळ्या गोष्टी ठरतात. 3-4 वर्ष होतात आणि शिष्य कंटाळतो. म्हणे इतके दिवस मी वेद अध्ययन केलं, बाकीचं हे केलं, पण तुम्ही ज्याच्याने माझं कल्याण होईल असा मंत्र काही तुम्ही मला सांगितलेला नाही. बरं इकडे तुझ्या कानात मी एक मंत्र सांगतो आणि याची साधना कर, तुझं कल्याण होईल. कानामध्ये एक मंत्र ते सांगतात, ओम, म्हणे हा मंत्र तू दररोज जपत चल. तो शिष्य थोडं पुढे जातो आणि रस्त्यामध्ये त्याला एक भिक्षा मागणारा दिसतो आणि तो म्हणतो ओम भिक्षाम देही. याला वाटतं की काय बाबा काय मंत्र सांगितलं मला, की हा मंत्र तर सगळ्यांनाच माहिती आहे, ओम भिक्षाम देही. पुढे काय म्हणतात ब्राह्मण भेटतात, ते म्हणतात ओम नमो नारायण. पुढे जातो तर शिष्याला असं वाटतं गुरूंनी आपल्याला ना उल्लू बनवलं, मला काही काय म्हणतात सिद्ध मंत्र दिला नाही. तिथे अश्रद्धा होते आणि तावातावाने पुढे पुन्हा गुरूंकडे येतो आणि सांगतो की नाही बाबा मला काहीतरी आणखीन काहीतरी सिद्ध मंत्र काय म्हणतात द्या. आणि सिद्ध मंत्र तर मी तुला दिलाय. नाही म्हणत, तो तर सगळ्यांना माहितीये. माहिती असणारी सगळीच गोष्ट कधीच सिद्ध होत नाही. आणि त्या गोष्टीचा म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती असतात आणि त्या सिद्धच होत नाही. सिद्धच होत नाही म्हणजे त्याचा वापरच होत नाही. वापरच होत नाही, त्याची अनुभूतीच कधीच येत नाही. मग गुरु सांगतात की सगळ्या सृष्टीची उत्पत्ती नादापासून झालेली आहे आणि नादापासून जर सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे आणि तो नाद म्हणजे ओंकार आहे आणि ओंकाराची तू इतकी साधना केली की म्हणे त्या क्षणी त्याला काय म्हणतात स्ट्राईक होतं, जिथून ज्या काय म्हणतात स्वरातून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, तो बेसिक काय म्हणतात स्वर किंवा बेसिक जो मंत्र आहे तो गुरूंनी दिला
आणि तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मला फार आनंद होतोय की तुम्ही सगळेजण काय म्हणतात, सुश्रुताचं वाचन करतात, वेगवेगळ्या वैद्यांचे काय म्हणतात ग्रंथामधली अनुभूती असते, ती अनुभूती सगळेजण ऐकतात. श्रवण आणि कीर्तन या दोन गोष्टी ज्या आहेत, या अभ्यासामध्ये फार गरजेच्या असतात. एखाद्या गोष्टीचं श्रवण आणि कीर्तनाने काय होतं, माणसाची श्रद्धा जाते आणि श्रद्धा वाढत गेली की पुढे काय म्हणतात, एखादी गोष्ट मिळवण्याकरता किंवा सिद्धी करता या गोष्टी गरजेच्या असतात. मला सुश्रुत मिळाला तो ऐकायला मिळाला नाही, पण काही काय म्हणतात स्टुडंटच्या तोंडातून मी काय म्हणतात श्लोक वाचून वाचायला सांगितले आणि ते मला ऐकायला मिळाले. शब्द आणि शब्दाची अनुभूती या दोन वेगळ्या गोष्टी असतात. अनुभूती काय म्हणतात, शब्दातून एखाद्या गोष्टीचा बोध झाला पाहिजे आणि बोध झालेली गोष्ट जी आहे ती काय म्हणतात अनुभूत व्हायला पाहिजे. अनुभूती एकदा आली तर माणसाचं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे काय म्हणतात सफल होतं. ग्रंथ वाचताना काय म्हणतात, सुरुवातीला फॅन्टसी होती, नंतर विश्वास बसला, श्रद्धा बसली आणि नंतर काय म्हणतात अपेक्षा काय म्हणतात लागून राहिला की हे जे आहे ना हे असंच झालं पाहिजे. आणि आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी काय म्हणतात प्रॅक्टिस मध्ये मी सुश्रुतातल्या वापरल्या, त्या गोष्टींची अनुभूती जी आहे त्या गोष्टींची अनुभूती मला आली. आज ऍक्च्युली क्लिनिक मध्ये बसून मला बोलायचं होतं, पण मला रोडवर गाडीत बसून काय म्हणतात बोलायला मिळतंय. आणि लॉकडाऊन मध्ये बरेच सगळ्यांशी काही भेटता आलं नाही, पण आज तुमच्या योगाने काय म्हणतात मला सगळ्यांशी संवाद एकतर्फी का असे ना पण संवाद साधता आला. या गोष्टींचा काय म्हणतात मला आनंद आहे. आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये मलाही सुश्रुत ऐकायला काय म्हणतात दररोज जेवढं शक्य होईल तेवढं काय म्हणतात मी ऐकण्याचा प्रयत्न करेन. अर्थात विद्यार्थ्यांकरताचा ग्रुप आहे, प्रत्येक गोष्टीचे काही क्रायटेरिया असतात, तुमच्या क्रायटेरियामध्ये जर बसत असेल तर मलाही काय म्हणतात सुश्रुत तुमच्याकडनं ऐकायला काय म्हणतात आवडेल. लेक्चर काय म्हणतात मी या हिशोबाने पुस्तकातून काही रेफरन्स काय म्हणतात काढण्याचा विचार करणार होतो. गंमत अशी झाली, काल पेशंटमुळे काय म्हणतात शक्य झालं नाही. रात्री वाचायला बसणार होतो, पण सहज पुस्तक शाळेत बसलो. काळच्या ज्या गोष्टी काय म्हणतात लक्षात आल्या त्या काय म्हणतात मी सांगितल्या. कधीतरी काय म्हणतात पुन्हा याच विषयावर बोलायला मला पुन्हा आवडेल. एवढं काय म्हणतात जी अनुभूती आहे ती मी माझ्या गुरूंना समर्पित करून काय म्हणतात मी आजचं व्याख्यान म्हणणार नाही. थोडीशी काय म्हणतात माझी अनुभूती जी आहे ती अनुभूती मी व्यक्त करतो आणि आजचं काय म्हणतात सेशन जे आहे ते काय म्हणतात संपवतो. धन्यवाद सर. खूप छान पद्धतीने आणि एकदम उगवत्या वाणीने आम्हाला सुश्रुत या ग्रंथातील कल्पनांचा कसा विचार करायचा आणि इमर्जन्सी केसेस मध्ये पण आपण ते कसं वापरू शकतो किंवा क्रॉनिक केसेस मध्ये पण तुम्ही ते कसं वापरलं त्याचा अतिशय छान आम्हाला सगळ्यांना एक्सपिरियन्स दिला तुम्ही आणि त्याबद्दल खरंच खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आम्हाला. याबद्दल जर काही कोणाला जर
शंका असतील किंवा प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाका किंवा माईक अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. सरांकडून एक 5 चॅट मिनिटं बॉक्स घेऊयात मध्ये आपण त्याच्यासाठी. चॅट बॉक्स मध्ये टाकण्यापेक्षा डायरेक्ट जर प्रश्न विचारला ना, तुम्हाला उत्तर द्यायला पण सोपं जाईल. ओके. हॅलो सर, प्रणाम. नमस्ते. हा सर, मला एक प्रश्न विचारायचं होतं. मी आता सध्या सर फायनल इयरला आहे, पण कधी कधी काय होतं, एखादी म्हणजे ग्रंथाबद्दल पूर्ण आदर आहे, पण समोर अवस्था दिसते आणि इच्छा होते की हे समजा हा व्याधी आहे आणि हे द्रव्य वापरायला हवं आहे, पण त्या संबंधी सर पुढाकार होत नाही, म्हणजे मनामध्ये एवढं गट्स येत नाही सर. तर ते म्हणजे त्या द्रव्यासाठी अनुभूती येण्यासाठी सुरुवात हे कशी करायला हवंय? कारण की सर साधारण ज्वर जरी आलं तर इच्छा होते की हे आपल्याला माहिती आहेत, बट ती सुरुवात होत नाही. हा सर. प्रत्येक तर असे प्रत्येक जण ना विद्यार्थी दशेच्या या अवस्थेतून प्रत्येक जण गेलेला असतो. की मला माहिती याचं औषध मला माहिती आहे, पण माहिती असलेलं औषध असंच काम करेल का? तर याबद्दल सुरुवातीला ना थोडी शंका असते मनात. मी तर प्रॅक्टिस टाकली आणि नंतर काय म्हणतात काही औषध वापरून बघितली, बाकीचं हे नंतर एके दिवशी सहज मनात विचार आला, अरे सरांकडे ना सरांनी काही दिलं तरी पेशंट बरे होतात. सगळे वैद्य काय म्हणतात, माझ्याबरोबर शिकणारे तसंच म्हणायचे, सरांनी काही औषध दिलं ना, लगेच मनात विचारायला, अरे सरांनी काही औषध दिलं तरी बरे होतात. सरांच्या इथे औषध काहीतरी ना विशिष्ट असली पाहिजे. नंतर कळायला लागलं, एखादी गोष्ट ना काय म्हणतात, ज्यावेळेस श्रद्धा बसत नाही ना, तर त्या द्रव्याचं ना देवाचं जसं पठण करतो ना आपण, तसं त्या श्लोकाचं पठण करायचं. ऍक्च्युली लहान पोराला कसं असतं ना, शास्त्र कसं काय म्हणतात निर्माण झालेलं आहे. लहान पोरांना आई वडील बाकीचं पहिल्यांदा माहिती नसतं की हे मला यांना वडील म्हणतात, त्याला आई म्हणतात, त्याला भाऊ म्हणतात, यांना हे शब्द नंतर येतात. पहिल्यांदा ना प्रेम निर्माण व्हायला लागतं कोणत्याही गोष्टीबद्दल. आदर बाकीच्या गोष्टी त्या नंतरच्या. द्रव्य जे आहे ना, द्रव्याचं काय म्हणतात, स्मरण करा, नाव घ्या आणि त्या द्रव्याचं नाव घेतल्यानंतर ते द्रव्य तसेच्या तसं वापरा. आता उदाहरणादाखल एक छोटस हे सांगतो, महामंजिष्टादी काढा. आता महाशब्द जोडलेला आहे आणि मंजिष्ठा प्रधान द्रव्य आहे. मंजिष्ठा प्रधान द्रव्य का आलेलं आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात दिलेलं आहे, कुष्ठापासून बाकीचे सगळे काय म्हणतात नेत्ररोगापर्यंत सगळे मोठे मोठे व्याधी सगळे बरे करतं, म्हणून महामंजिष्टादी काढायचं काय म्हणतात योग आहे. मंजिष्ठा कशी काम करत असेल, एकेरी मंजिष्ठा वाचायला सुरुवात करायची. एकेरी मंजिष्ठा वाचल्यानंतर मंजिष्ठेचे कल्प किती आलेले आहेत ना, ते सगळे काय म्हणतात वाचून काढायचे. आणि मंजिष्ठेचा कोणता स्पेसिफिक गुण वापरला जातो, अरे मंजिष्ठा जी आहे ना, ज्यावेळेस अश्मेरी बाहेर निघत नाही त्यावेळेस शेवटचं द्रव्य सुश्रुताचार्यांनी वापरायला सांगितलं होतं. माझ्या डोक्यात होतं भेदन करणारं एखादं कोणतं तरी मोठं द्रव्य असेल, पण त्या ठिकाणी द्रव्य आलं मंजिष्ठा. मीही काय म्हणतात याच्यात पडलो की मंजिष्ठा का द्रव्य आलं, अश्मरी करता मंजिष्ठा का यावी, पण ज्यावेळेस काय म्हणतात ऑपरेटिव्ह करण्याच्या अगोदर एकदा मंजिष्ठा देऊन बघावी. तर मंजिष्ठा जी आहे ना, ती स्रोतसांचा काय म्हणतात विकासी शब्द आहे.
स्रोतस जे आहेत ना ती स्रोतस मोठे करते, विस्तारित करते. आकुंचनाच्या ऐवजी काय म्हणतात प्रसरण करते. ॲलोपॅथीमध्ये तशी औषधं वापरतात का? तेही वापरतात. युरिमॅक्स सारखं औषध जे आहे ते युरेटर डायलेटेशन, सॉफ्ट टिश्यू डायलेटेशन साठी वापरतात. द्रव्याला काय म्हणतात, काम कसं करतं ना एकदा कळालं की माणसाला काय म्हणतात, हळूहळू आणि छोटे द्रव्य अगोदर वापरून बघायचे. द्रव्य कधीच छोटे नसतात, पण एकेरी द्रव्य अगोदर वापरायला सुरुवात करायची. हिरडा आहे, हिरड्याच्या सोबत काय म्हणतात, आणखीन कोणकोणते द्रव्य आहेत. हिरड्याबद्दल एक गंमत आहे. हिरडा जर काय म्हणतात पुरोदाहामध्ये जर काय म्हणतात चाटण घेतलं तर अँटासिड पेक्षाही लवकर काय म्हणतात दाह कमी होतो. आणि अनुभव हा स्वतःवर पण घ्यायचा असतो. आणि पेशंट जे सांगतो ना ते देव सांगतो, या गोष्टीने अनुभूती कानात टिपायची असते. पेशंट काय सांगतोय ना हे चांगल्या प्रकारे ऐकणं म्हणजे सुश्रुत ऐकणं. पेशंट अनुभूती सांगतोय ना, देवाच्या तोंडातून पेशंट अनुभूती जी आहे ना ती व्यक्त करतो, असं समजून काम करत राहायचं. वापरून बघायचं. सुदर्शन वटी ताप उतरवतंय की नाही, सुदर्शन प्रोटेक्शन आहे तर सुदर्शन ताप उतरवतंय की नाही, वापरून बघायचं. एका गोळीने ताप उतरतो, किती वेळात उतरतो, ताप उतरतो म्हणजे काय होतं, कोणती लक्षणं कमी होतात. एका गोळीने घाम येतोय, 2 गोळीने घाम येतोय, स्रोतस्थ काय म्हणतात लगेच मोकळे होऊन घाम येऊन ताप उतरतोय, की सामावस्था कमी होऊन ताप उतरतोय. अनुभव हा जो प्रकार आहे ना, पण ऍक्शन ज्या आहेत त्या रिझल्ट प्रोड्यूस करतात. कधीही एखादी गोष्ट मला कळाली आणि तिचे परिणाम केव्हा मिळतील, जेव्हा मी ती गोष्ट वापरत राहील. ग्रंथ हा या गोष्टी ज्या आहेत ना हा प्रॅक्टिस मध्ये टाकण्याचा भाग आहे. ग्रंथ वाचावे, ग्रंथाचं काय म्हणतात पठण अध्ययन काय म्हणतात समजून घ्यावे, आणि पाठांतर होत असेल तर पाठांतर हे काय म्हणतात निश्चित करावं. पण जर नाही पाठ झाले तर कसं वापरावं हे मात्र काय म्हणतात शिकून घ्यायचं. ग्रंथातले सगळे योग काय म्हणतात पाठ करणं बऱ्याच वेळेस शक्य नसतं. शक्य नाहीये तर हा रेफरन्स कुठून आलेला आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्या त्या अवस्थेला काय म्हणतात तसा योग वापरायचा. चांगले काय म्हणतात रिझल्ट दिसतात. आणि हे काय म्हणतात गुरु कशासाठी लागतो ना, गुरु तुम्हाला अनुभूती दाखवून देतो. आपण एखाद्या काय म्हणतात वैद्यांकडे, मी जे मदगणी सरांकडे बघितलं ना, अरे मातीने पण रिझल्ट मिळतात. अरे जगामध्ये सगळ्या ठिकाणी द्रव्य भरून पडलेले आहेत. मग द्रव्यांचा जो आहे ना तो अभ्यास आणि तयार झालेले योग कसे तयार झालेत, हा योग कुठे कुठे आलेला आहे हे एकदा माणसाला काय म्हणतात. आणि पहिल्यांदा एक एक गोष्ट आवडते म्हणजे मला रसायन आवडलं. रसायनाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि प्रेम निर्माण झालं काहीतरी आहे याच्यामध्ये विशेष. जसजसं काय म्हणतात आणखीन ग्रंथ वाचत गेलो, पानं चाळत गेलो, ज्या ज्या वेळेस मला गरज काय म्हणतात लागली त्या त्या वेळेस ग्रंथाने काय म्हणतात माझी गरज जी आहे ना ती फुलफिल केली. मग श्रद्धा काय म्हणतात आणखीन वाढत जाते. श्रद्धा काय म्हणतात कधी कधी प्रसंग येतो असा की अवस्था काय म्हणतात बरोबर होती, मी औषधी बरोबर दिलं, मग तरी पण पेशंटला परिणाम का चांगले दिसले नाही. तर सुश्रुताच्या 5व्या-6व्या सूत्रस्थानामध्ये माणसाला ना काल ओळखता आला पाहिजे. माणसाचा काळ ओळखण्याकरता सुद्धा ग्रंथ वाचणं गरजेचं आहे. रिष्ट अरिष्ट, मी सुरुवातीला अरिष्ट अशी वाचत गेलो की अरिष्टांना ट्रीटमेंटच ग्रंथामध्ये दिलेली नाहीये, तर आयुर्वेदाचा काही उपयोग नाही. पण नंतर बघायला लागलो अरे सुश्रुताचार्यांनी शब्द अरिष्ट नाशक योग म्हणूनच आमलकी आणि सुवर्ण दिलाय. म्हणजे नंतर कळायला लागलं अरे अरिष्ट लक्षण दिसायला लागलं की माझ्याकडे हे आहेत. अरे मंत्र जे आहेत ते अरिष्ट नाशक अध्याय 5वा-6वा आहे सूत्रस्थानामध्ये. काय काय केलं गेलं पाहिजे, हे नाही झालं तर मग मी दुसरं काय वापरेल, याच्याने नाही झालं तर मी पुढे काय वापरेल. योग्य अवस्था कळायला लागतात. आणि आणखीन काय म्हणतात लालसा जी आहे ना ती लालसा आणि प्रेम काय म्हणतात ग्रंथांबद्दल आणखीन जास्त वाढत जावं लागतं. तर तू ज्या काय म्हणतात स्टेजला आहे ना त्या स्टेजला मीही होतो.
नशिबाने तुम्हाला काय म्हणतात फार लवकर गोडी लागली पुस्तकं काय म्हणतात ग्रंथ वाचनाची, आणि काय म्हणतात अनुभव तुम्हाला बऱ्याच वैद्यांचे ऐकायला मिळतात. समजा एखाद्या वैद्याचा 20 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला अर्धा तास ऐकायला मिळाला तरी 20 वर्षाचं त्याला मिळालेलं 20 वर्ष खटाटोप करून जे त्याला मिळतं ना ते तुम्हाला सहज साध्य होतं. आणि हा कालमहिमा आहे. फक्त जे मला कळालेलं आहे ना ते वापरत राहिलं पाहिजे. पण ते तेव्हा वापरलं गेलं पाहिजे एका गोष्टीची काय म्हणतात गुरु आज्ञा घ्यायची. सर मी हे वापरू का? आणि वापरलं तर आपल्यावर भार राहत नाही. माझ्या सरांनी सांगितलंय वापरायला, मी वापरून मोकळा झालो, मला टेन्शन राहत नाही त्या गोष्टींचं. तसं आहे ग्रंथामध्ये पुढे पुढे ना आप्तप्रमाण काय म्हणतात, अरे हे सरांनीच सांगितलंय. माझा भाव ना जमदग्नी सर असे ना किंवा प्रवीण दादा असे ना, सरांनी सांगितलं ना सुश्रुताचार्यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं ना चरकाचार्यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं ना वाग्भटाचार्यांनी सांगितलं, याचे रेफरन्सेस मला नंतर सापडत गेले. अरे सुश्रुताजीचे रेफरन्स आहे, हा इथं काय, पण सरांनी सांगितलं म्हणून वापरायला काय म्हणतात बिनधास्त होत गेलो. त्यामुळे कोणता तरी एक गुरु निष्ठा वाढवण्याकरता कोणता तरी एक गुरु माणसाला असला पाहिजे. आणि गुरुवरची निष्ठा कधीच काय म्हणतात ढळायला नको. गुरु गुरु हे काय म्हणतात पुस्तक हे गुरुस्थानीच आहेत आणि पुस्तकांची अनुभूती सुद्धा गुरुच करून देतात. अशी सगळी मजा असते. तर चांगला पातला तू आहे त्यामुळे काही असं घाबरू नको. जे तुला काय म्हणतात वाटलं ना, अरे ही कंडिशन आहे वापरून बघ, मग हळूहळू काय म्हणतात अरे हे वापरल्याने हे झालं नाही, हे वापरल्याने हे झालं, तर हे या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे, अशी सुद्धा अनुभूती असते. उपशय अनुक्षय हे सुद्धा कळायला लागतात. मात्र शस्त्र कुठे कुठे कोणी कोणी कसे कसे चालवलेले आहेत ना, गुरुकडून शस्त्रविद्या जी आहे काय म्हणतात कल्प चालवण्याची विद्या, ही मात्र शिकून घेतली गेली पाहिजे. याच्याकरता कोणीतरी काय म्हणतात तुला जे आवडतील त्या गुरूंच्या काय म्हणतात नियमित सानिध्यात राहिलं गेलं पाहिजे. काय गुरु शिवाय माणसाला अनुभूती हा जो प्रकार असतो ना, तो अनुभूती माणसाला मिळत नाही. आणि गुरु अनुभूती करून देतो. जे ज्यावेळेस मला अडचण आले ना त्यावेळेस मी स्मरण केलं मला हे द्रव्य पाहिजे, मला माझी अनुभूती आहे ही की मला ते द्रव्य दिसलंय, मला ते द्रव्य भेटलेलं आहे. युनिव्हर्स सगळं एक आहे, भावना सगळ्याकडच्या सारख्या असतात, चांगल्या भावना सगळीकडे काय म्हणतात सारख्या प्रमाणात काय म्हणतात जातात. आता कधी कधी द्रव्य जे आहेत ना ते द्रव्य काय म्हणतात काम करत नाही असं माणसाला वाटतं. द्रव्य कलेक्शनला एक छानपैकी श्लोक आहे, म्हणजे अध्याय चिकित्सा मधला 30वा अध्याय. महेंद्र रामकृष्णानाम ब्राह्मणानाम गवामपी तपसा तेजसा वापी प्रशाम्य शिवाय वे. ज्या ठिकाणी काय म्हणतात द्रव्य उत्पन्न होतात, राम कृष्ण ब्राह्मण आणि गायी यांचं तप आणि तेज औषधाला मिळू दे, आणि औषध जे आहे ते कल्याणकारी कर्माला काय म्हणतात मी वापरणार आहे. माणसाचा हेतू जर चांगला असेल ना तर द्रव्य फार चांगली काम करतात, हेतू जर चांगला नसेल ना तर द्रव्य चांगली काम करत नाही. हा एक काय म्हणतात मंत्र जो आहे हा दिव्य औषधी तोडतानाही काय म्हणतात वापरला तरी चालतो, किंवा ज्यावेळेस मंत्र काय म्हणतात मला मंत्रही येत नाही आणि मला तंत्रही येत नाही, फक्त सांगायचं त्या ठिकाणी नमस्कार करून मला मंत्र येत नाही, मला तंत्रही येत नाही, फक्त मला चांगल्या कामाकरता काय म्हणतात हे द्रव्य वापरायचंय, तर ते द्रव्य जे आहे ना ते परिणामकारक काय म्हणतात चांगलं दिसतं. ठीक आहे सर, धन्यवाद सर. एक द्रव्याचं वाचण्याचं डायरेक्शन पण कळालं आणि मनातलं खूप मोठं लोड पण निघून गेलं. सर ते आता तुम्ही जे द्रव्याच्या हेतूबद्दल सांगितलं होतं, तर त्या अनुषंगाने एक प्रश्न सुचला सर, की आपण चिकित्सक म्हणून जेव्हा औषध वगैरे देतो की त्यावेळेस करत असलेले विचार
हा म्हणजे आपण जसं विचार करेल तसं औषधी त्यात कार्य करतील का असं? किंवा आपले जर विचार चुकले असेल आणि औषध जर बरोबर असेल तर ते कार्य करणार का असं? याला एक गंमत सांगतो तुला. शब्द हे ब्रह्मस्वरूप असतात. ब्रह्मस्वरूप असतात म्हणजे पहिल्यांदा मला विश्वास असला पाहिजे की हे द्रव्य असं काम करतं. आणि मी ज्यावेळेस काय म्हणतात द्रव्याच्या बद्दल पेशंटला सांगतो की नाही हे द्रव्य जे आहे ना हे औषध हे असं काम करणार आहे. बऱ्याच वेळेस काय म्हणतात पोरांना कधी कधी चुकीचं वाटत असेल की काय पेशंट समोर सांगतात मला हे पुस्तक काढा, ग्रंथातला हा रेफरन्स काढा आणि हा श्लोक म्हणा आणि हे औषध दिलेलं काय काम करतंय हे वाचून सांगा. याच्याने होतं काय ना, एक पेशंटची निष्ठा वाढून जाते आणि द्रव्याला काय म्हणतात सगळी सृष्टी जर जिवंत आहे, मी मला फक्त जिवंत मानतो. म्हणजे हा पण माझाच अहंकार आहे ना, की चराचरामधले सगळे जीव कोणीच जिवंत नाहीयेत आणि मी फक्त काय म्हणतात या सृष्टीचा उपभोग करण्याकरता जन्माला आलेलो आहे. या उन्मत्ततेने जर काय म्हणतात द्रव्य वापरले ना, तर द्रव्य तेवढे परिणामकारक दिसत नाही. आपण असं होत नाही काय म्हणतात द्रव्याच्या ठिकाणचा गुण जो आहे तो तेवढा काय म्हणतात प्रभावी होणार नाही, पण तिखटच्या ऐवजी गुण डायरेक्ट बदलून आंबट होईल. पण असं होतं की जर काय म्हणतात पेशंटच्या मनात तुम्ही शब्दाने किंवा त्या द्रव्याला उद्देशून नावाने जर काय म्हणतात हाक मारली नाही, तो भाव पेशंटच्या मध्ये निर्माण होत नाही. म्हणजे जसं गाडगे सर करतात, अरे विरा टाकायची बरं का त्याच्यामध्ये, वीरवृत्ती यायला पाहिजे, अरे अभया टाकायची बरं का, त्यामधली भीती दूर झाली पाहिजे, अविरू टाकली गेली पाहिजे. अविरू म्हणजे पण शतावरीचं काम दाखवणारच आहे. पण पेशंटच्या डोक्यात एकदा शिरलं की या वैद्यांकडे अभया आहे, ते शब्द त्याच्याकरता परब्रह्म स्वरूप असतात. त्या द्रव्याचं त्याने स्मरण जरी केलं अभयाचं, तरी त्याची भीती जी आहे ना ती काय म्हणतात नाहीशी होते. कारण शब्दांनी माणसाला आश्वासन मिळतं आणि आश्वासन हे काय म्हणतात कर्माभिप्रेत काय म्हणतात येणारी गोष्ट आहे. मी एखादी गोष्ट चांगली करत असलो ना तर माझ्या ठिकाणी ते नैतिक अधिष्ठान निर्माण होतं की मी या गोष्टी ज्या आहेत ना ही जी द्रव्य अशी कलेक्ट केलेली आहे, ही गोष्ट अशी झाल्यानंतर ही अशी व्हायला पाहिजे. बाहेरून आणलेलं एखादी काय म्हणतात गोळी, जर त्या गोळीमध्ये काय टाकलेलं आहे, किती प्रमाणात टाकलेलं आहे, मला शंका असेल तर मी पेशंटला देताना सुद्धा चाचणत देतो, घेऊन बघा बरं वाटेल. आणि ज्यावेळेस मी ते द्रव्य तयार केलेलं असतं त्यावेळेस मी सांगतो हे घ्या याच्याने बरं होईल. शब्दांमध्ये फरक पडतो आणि शब्दांमध्ये फरक पडला की रिझल्ट मध्येही फरक पडतो. सुरुवातीच्या काळात माझ्याकडनं पण असंच व्हायचं, हे घेऊन बघा याच्याने फरक पडेल. आता सांगतो हे घ्या याच्याने बरं वाटेल. म्हणजे आपलं अधिष्ठान जे आहे ना, अधिष्ठान काय म्हणतात वाढायला लागतं. आणि निसर्गाचा एक घटक म्हणून जर मी काय म्हणतात काम करायला सुरुवात केली तर निसर्ग तुम्हाला भरपूर काय म्हणतात फळं देतो. ज्याने सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीचा वापर मी लोकांच्या चांगल्या कामाकरता करणार आहे, हे ज्या वेळेस मला बिंबतं. झाडही काय म्हणतात आपण वृक्ष का लावतो, लोकांना काय म्हणतात फार चांगलं दिसावं, चांगलं फोटो यावा किंवा बाकीचं तू फार चांगलं घडावं. फोटो एवढंच करता काय म्हणतात ग्रुपवर टाकलं कोणाला तरी इच्छा व्हावी. की द्रव्य काय म्हणतात जे द्रव्य व्यक्तीला बरे करतात त्या प्रति माझी कृतज्ञता आहे. आणि सरांचा विषय काय म्हणतात द्रव्य गुण होता, त्यामुळे मला पण काय म्हणतात द्रव्य गुरूंना खुश करायचं ना तर गुरूंना आवडेल असं काम केलं गेलं पाहिजे. गुरूंनी द्रव्य वापरणं मला शिकवलं ना तर द्रव्य कुठे कुठे असतात, कुठे कुठे एका फॅमिलीतले द्रव्य फॅमिलीच्या फॅमिली, अरे ही कम्युनिटी जी आहे ना ही सगळी कम्युनिटी एका डायरेक्शन मध्ये दिसते, ही कम्युनिटी या डायरेक्शनला दिसते, आग्नेयद्रव्य साधारण या दिशेला सापडतील. या गोष्टी ज्या आहेत ना या मला पुस्तकात वाचून कधीच समजल्या नसत्या. याकरता अनुभूती करता एक गुरु लागतो. आणि शब्द हे परब्रह्म स्वरूप असतात, शब्द जसे वापरले तसे काय म्हणतात चांगले परिणाम देतात. तर शब्द ज्या कर्माला अनुसरून तुम्हाला काय म्हणतात कर्म करून घ्यायचंय, एखाद्याला पिंट्या म्हटलं तो पिंट्यासारखा बघणार, एखाद्याला राजा म्हटलं तर तो काय म्हणतात राजासारखा बघणार. म्हणजे त्याच्यामध्ये कोणता भाव आणायचा आहे ना
तर तो भाव आपण आणू शकतो. आणि हे काय म्हणतात शब्दांनी सहज शक्य होतं, कारण शरीर आणि मन या दोघांवरही आपण चिकित्सा देतो. हॅलो. हो सर. हा सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अजून कोणाला क्वेश्चन असतील तर माईक अनम्यूट करून विचारू शकता. हॅलो. हॅलो. हॅलो सर. सर हेमम सर्व विषयान्याशु गराश्च विनिश्चयती असा उल्लेख चरक मध्ये आलाय. तर मग सर मला प्रश्न होता की सुवर्ण भस्मामध्ये असं काय आहे की तो सर्व प्रकारचे विष आणि गरविषांचा नाश करू शकतो. विषाने काय होतं ना हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. विषाने ना माणूस मरतो. मला ना मरण या गोष्टीबद्दल फार अट्रॅक्शन होतं. माणूस कसा मरतो, अरे ब्रेन बंद मरतो, नंतर हृदयाची गती बंद पडून मरतो, नंतर काय म्हणतात लंग्स फेल्युअर होतात आणि मग माणूस मरतो. विषामुळे हे सगळं घडतं. पण विषाने सगळ्यात विषाचे गुण जे आहेत ना ते ओझ्याच्या विरुद्ध आहे. आणि ओझ वाढतं आणि विषाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे असं वर्णन आहे की आळवाच्या पानावर जसं काय म्हणतात पाणी थांबत नाही, तसं त्या ठिकाणी काय म्हणतात विष थांबत नाही. एक तर ओझ वर्धन करतो आणि सगळ्या विषांना अँटीडोट म्हणून काय म्हणतात सुवर्ण वापरता येतं. मग आता प्रत्येक वेळेस सुवर्ण भस्म काय म्हणतात, प्रत्येक याला काय म्हणतात अरिष्टनाशकाला काय म्हणतात गरविष आहे किंवा आमजन्य विष आहे किंवा आणखीन बाकीचे विष आहेत, यांना सुवर्ण तसं काम करतं का? तर काही काय म्हणतात गोष्टी करून बघितल्या तर ऑटोइम्युन डिसीज आहेत, स्वतःच्या विरुद्ध स्वतःच्या पेशी काम करतात, विघातक म्हणून काम करतात, त्या ठिकाणी सुवर्णकल्प जे आहेत ते सुवर्णकल्प चांगले काम करतात, म्हणजे सुवर्ण काम चांगलं करतात. हे म्हणजे आहे ना ते रसांवर काय म्हणतात आवरण चढलं तर प्रोटेक्शन चांगलं मिळतं. आणि ते प्रोटेक्शन करण्याचं काम जे आहे ते सुवर्ण काय म्हणतात सगळ्यात चांगलं करतात. तर मी असं म्हणणार नाही की प्रत्येक ठिकाणी अँटीटोड म्हणून काय म्हणतात एका विषाला प्रतिविष म्हणून काय म्हणतात सुवर्ण काम करतं. पण सुवर्ण जिथं काय म्हणतात शरीरात दिलं जातं, चिरकाली काय म्हणतात साचलेले विषातक्त पण जी शरीरातली आहे ती काय म्हणतात दूर व्हायला लागते. म्हणजे काही लोकांना कॉपर साचायला लागतं शरीरात आणि बाकीचे ट्रिमर्स वगैरे लक्षणं निर्माण व्हायला लागतात. तर त्या ठिकाणी शुलबारी काय म्हणतात तिथं अँटीडोट वापरायला लागतो. म्हणजे शुलबारी म्हणजे गंधक, किंवा गंधक वापरायचं नसेल तर बाळहिरडा काय म्हणतात ताम्राचे गुण जे आहेत ते ताम्राचे गुण शरीराच्या बाहेर टाकतो. पण शरीराने झालेले काय म्हणतात या गुणांनी झालेले डॅमेज आहेत ना ते डॅमेज रिपेअरिंगचं काम सुवर्ण चांगलं करतं. म्हणजे अवयवांचं प्रोटेक्शन हे चांगलं करतं आणि शिल्लक थोडंफार जे आहे ते थोडंफार काय म्हणतात शिल्लक राहू देत नाही. एवढं काय म्हणतात आजपर्यंत बघितलंय. पण सुवर्ण काय म्हणतात जेवढं विषद्रव्य सेवन केलेलं आहे त्या अँटीडोट प्रमाणात काय म्हणतात तेवढं वापरलं गेलेलं काय म्हणतात मी अजून काय म्हणतात बघितलेलं नाहीये. म्हणजे अभ्यंतर विष गेलं तर ताम्रासारखे द्रव्य देऊन काय म्हणतात छर्दन केलं गेलं पाहिजे. छर्दन झाल्यानंतर सुवर्णासारखं द्रव्य जे आहे ना ते प्रोटेक्शन करता वापरलं गेलं पाहिजे असं काय म्हणतात चरकातही रेफरन्स आहे आणि सुश्रुतात पण काय म्हणतात चरकात रेफरन्स आहे आणि वाग्भटात पण रेफरन्स आहे. अन्नरक्षा वगैरे अध्यायामध्ये तसं सापडतं. तर साफ करणारं द्रव्य अगोदर वेगळं असलं पाहिजे आणि प्रोटेक्शन देण्याकरता काय म्हणतात शिल्लक राहिलेले दोष बाहेर पण काढतं, ओझवर्धन करून काय म्हणतात आयुष्यही चांगलं देतं. हा काय म्हणतात माझ्या वापरातला काय म्हणतात अनुभवातला योग आहे. अजून याच्यापैकी कोणी काय म्हणतात पुढे जर कोणी वैद्य मिळाले तर सुवर्णाचे आणखीन काय म्हणतात चांगले फायदे कोणीतरी सांगू शकतं. एक काय म्हणतात बरेच लोक असतात दारू भरपूर पितात, नंतर लिव्हर डॅमेज होतं, नंतर क्षीणत्वाकडे येतात,
मग नंतर काय म्हणतात, सुवर्ण भरपूर खातो आणि त्याच्यानंतर कानाच्या पाळ्या ज्या आहेत ना, त्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या. रक्ताचं जीवन कार्य जे आहे ना, ते जीवन कार्य सुद्धा ओजवर्धनही होतं. ओजवर्धन जसं दूध काम करतं तसं सुवर्णही काम करतं. सुवर्ण भस्म रूपात वापरता येतं, वर्ख रूपात वापरता येतं, साधी काय म्हणतात शुद्धी करून काय म्हणतात तेल तकरी गवामूत्र याच्यामध्ये शुद्धीकरण काय म्हणतात वापरता येतं. सुवर्ण सिद्ध काय म्हणतात तेल पण वापरता येतं. सोनं जेवढं पाण्यात काय म्हणतात विरघळत नाही तेवढं काय म्हणतात चांगलं तेलामध्ये चांगलं विरघळतं जास्त प्रमाणात. काय म्हणतात की आजपर्यंत मी वापरलेले योग आहेत सुवर्ण सिद्ध जेल ज्या ठिकाणी व्याधी काय म्हणतात क्लिष्ट आहे किंवा शरीराला प्रोटेक्शन करायचंय, ओजवर्धन ज्या ठिकाणी अपेक्षित आहे, प्रेग्नन्सी मध्ये ओजोमेह होतो, त्या ओजोमेहाच्या वेळेस शरीराचं प्रोटेक्शन करण्याकरता सुवर्ण सिद्ध जेल जे आहे ते काय म्हणतात वापरण्याचा एक प्रघात काय म्हणतात प्रॅक्टिस मध्ये आहे. अशा पद्धतीने काय म्हणतात सुवर्ण साधारण काय म्हणतात वापरलं जातं. ओके सर, धन्यवाद सर. लेक्चरला काय म्हणतात बऱ्याच काय म्हणतात बोलताना अडथळा काय म्हणतात तुम्हाला जाणवला. ऍक्च्युली घरी पोरं होती आणि त्यांचे लेक्चर्स होत म्हणजे त्यांचे एक हे होते आणि त्याच्यामध्ये गडबड नको म्हणून मी क्लिनिकला आलो, पण उशिरा काय म्हणतात सगळं विधी आटोपलंय त्याच्यामुळे जवळच्या क्लिनिकला आलो आणि इथे रेंजचा थोडा प्रॉब्लेम होता. त्यामुळे माझ्यामुळेच तुम्हाला काय म्हणतात व्यवस्थित संवाद आपल्याला साधता आला नाही. पुढच्या वेळेस काय असं होणार नाही. नाही सर, तुमचं खूप छान लेक्चर झालं आणि नंतर सगळ्यांना क्लिअर ऐकू आलं. तर मला वाटतं सगळ्यांना आजच्या लेक्चर मधून भरपूर काही शिकायला मिळालंय. तर नंतर सर सुद्धा परत येतील आणि आपल्याला एखाद्या अजून वेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतील अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे. मी प्रणयला सांगतो की सरांचं धन्यवाद मानून आपण आजचा जे सेशन आहे स्पेशल सेशन ते आपण थांबवू शकतो. प्रणय. सरांचं बोलणं ऐकणं म्हणजे कायमच एक आम्ही सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांच्या बद्दल मार्गदर्शन करणार असतं. आज पण सरांनी सांगितलेल्या कित्येक गोष्टींची सध्या आपण फक्त ऐकलंय, पण त्याची अनुभूती काही वर्षांनी सरांनी सांगितलेल्या विषयांचा गर्भितार्थ कळायला भरपूर वेळ लागेल. असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा झालं आणि सरांकडे आता असलेले विद्यार्थी आणि आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या बद्दल बऱ्याचदा चर्चा झाली की सर बऱ्याचदा काय करता की असं सहज बोलून जाता आणि त्या गोष्टी त्या क्षणाला त्या घटनेला आमच्या आयुष्यात घडत असतात, असं रोज आमचा अनुभव असायचा. तर अशा कित्येक गोष्टी ना आणि अशाच बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आता कळतात किंवा 3-4 वर्षानंतर कळतात, असं कायम अनुभव आलेला आहे. तर आजच्या सरांनी सांगितलेल्या गोष्टी सुद्धा आता ज्या पद्धतीने आपल्याला आज छानपणे कळल्या त्या कित्येक गोष्टी आज आपण आठवणींमध्ये साठवून ठेवल्यात. तर येत्या काही वर्षांमध्ये त्या अजून आपल्याला जेव्हा आपण चिकित्सक म्हणून बसू त्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव येईल. आणि सरांनी जे अरिष्टांच्या बाबतीत ते सुवर्ण आणि आंबलकीचा योग सांगितला तर तो वाचला होता, पण हे असं खरंच असेल का अशी कुठेतरी एक शंका मनामध्ये होती. पण आज सरांनी जर सांगितलं की एक गुरु हे अनुभूती करून देण्यासाठी आणि मन निशंक करण्यासाठी असतं, तर तुम्ही सांगितल्यावरती त्या बाबतीतची शंका सर्वांच्याच मनातून मिटली असणार आहे. आणि ती गोष्ट खरंच तुम्ही चिकित्सेत वापरली आहे या गोष्टीवरून आम्हाला भरपूर मार्गदर्शन झालं आणि ग्रंथात सांगितलेला एक एक शब्द हा किती खरा आहे या गोष्टीवरती आज नव्याने पुन्हा विश्वास बसला. आणि जसं तुम्ही सांगितले तसं तुम्ही वारंवार आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी यालच आणि त्यासाठी आज धन्यवाद म्हणतो आणि थँक्यू सर. तरी एक तुम्हाला 9:30 पर्यंत आपल्याला मोकळं करायचं होतं, तरी वरती थोडा वेळ झाला, तरी तुम्ही खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद. चला, तुम्हाला भेटून सगळ्यांना छान वाटलं. लॉकडाऊन संपलं की आपण सगळेजण एकदा भेटूयात. हो सर नक्की. नाशिक मधले सगळे नाही आहेत, जेवढे आहे आपण ते सगळे भेटूया. चालेल. हो सर, थँक्यू व्हेरी मच सर. हो, थँक्यू सर. बाय. बाय सर.
ठीक आहे, मग आज आपण थांबूया इथे. बाकी वाचन आपण उद्या कंटिन्यू करू. ठीक. जय आयुर्वेद. जय आयुर्वेद.